प्रतिवर्षी पंढरपुरा येती महाद्वारा हरी भेटी भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय येतो नियानुठवू माथा मरणा वाचुनी सर्वथा। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकोबाराय श्री महाराजांचा अत्यंत गोड अत्यंत प्रसिद्ध असलेला आयुष्यातल्या भाग्योदयाचं ठिकाण सांगणारा अभंग सेवेकरता निवडलाय। विठ्ठल विठ्ठल। उत्साहपूर्ण वातावरणामध्ये आपल्या या कुपठा गावामध्ये संपन्न होत असलेला हा भव्यदिव्य भक्ती महोत्सव आहे। तुम्हा सगळ्यांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो। भगवान श्री मारुतीरायाची अत्यंत निष्ठेने सेवा करणारं हे गाव आहे। तसं तर प्रत्येक गावाने मारुतीरायाचं पूजन केलं पाहिजे, सेवा केली पाहिजे, असं ते यशाचं दैवत आहे, कीर्तीचं दैवत आहे, भक्तीची वाट दाखवणारं दैवत आहे। आपण काल ऐकलं तुकोबारांनी ज्यांना म्हणावं काय भक्तीच्या त्या वाटा, हा ज्या मारुतीरायाचा अधिकार आहे, आपण त्यांची सेवा केली पाहिजे। तुम्ही लाख रुपयाचं घड्याळ हातात घाला, पण त्या घड्याळातले काटे फिरवण्याची ताकद मात्र इथंच असते, एवढं ध्यानात ठेवा। का यश अपयश हे आपापल्या सेवेनं, आपापल्या कर्मानं, आपापल्या भाग्यानं मनुष्याला मिळत असतं। आणि त्या भाग्योदया करता अत्यंत महत्वाचं चरण म्हणजे मारुतीरायाचं चरण आहे। ती संत तीर्थही आहे आणि देव तीर्थही आहे, भगवंताचंही अधिष्ठान आहे आणि संतांचंही अधिष्ठान आहे। अशा मारुतीरायाच्या पवित्र प्रांगणामध्ये कुपठा गावाने साजरा केलेला हा मोठा उत्सव आहे। गेल्या वर्षीच मला फक्त येणं घडलं नाही, त्याच्या अगोदरच्या वर्षी मी कार्यक्रमाला येऊन गेलो। गेल्याही वर्षी मला संपर्क झाला, पण मला काही येता आलं नाही, माझं पुण्य जरा कमी पडलं। पण यावर्षी पुन्हा भगवंतानं मला इथं सेवेला पाचारण केलं, देवाने बोलावून घेतलं सेवेला। कुपठा ग्रामस्थांच्या चरणी साष्टांग दंडवत करतो, प्रणिपात करतो। 99 ते 2004 ज्यांनी या विधानसभेचा अत्यंत सुंदर कारभार सांभाळला आणि संपूर्ण गावाने, तालुक्याने, या जिल्ह्याने ज्यांच्यावर नितांत प्रेम केलं, आजतागत त्या प्रेमाची पावती परिवाराला दिलेली आहे। असं आपल्या गावाचं वैभव आदरणीय श्रद्धेय अण्णा गोविंदअण्णांच्या प्रेमातनं, संपर्कातनं ही सेवा माझ्याकडे आली। माझ्या काही प्रवासात नव्हतं, मी कालही पुण्यात होतो, मला उद्याही पुण्यात जायचं। माझे मित्र आदरणीय हरिभक्तपरायण सोपान महाराज सानप शास्त्री, मला फोन झाला की आपण ही सेवा केली पाहिजे। म्हटलं मी गेलोय कुपठ्याला, पण तरी तुम्ही गेलं पाहिजे आणि सेवा केली पाहिजे असं त्यांनी आग्रह केल्यामुळे मित्रत्वात मला काही नाही म्हणता आलं नाही, पण सेवेला येतोय, मला मनापासूनचा आनंद आहे। मी थोडा सोयीनं कीर्तन करणारा कीर्तनकार होय। आज इथं केलं तर उद्या मला इथंच लागतं 5, 50, 200, 100 असं। फार मी ताण करत नाही, माझी सोप्या भाषेत सांगायचं तर जिरली आहे, हाऊस नाही राहिली आता। 23,000 गावं फिरलो अण्णा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं, आणि मानसिकता प्रवासाची गाडी पालखी तयार होत नाही अशी परिस्थिती आहे। पण काही गावं असे आहे की जे स्मरणात राहतात। मला अण्णांचा चांगला परिचय गावाच्या निमित्ताने होता, तो वेळोवेळी परिसरातही आल्यानंतर, जिल्ह्यातही आल्यानंतर होत असतो। आम्ही मागही त्या व्यक्तिमत्वाचं नाव घेतो। आत्ता जरा धार्मिकतेकडे आमदार खासदार वळताना दिसताय, पण धार्मिकता आणि आमदार हे समीकरण पाहायचं झालं तर 99 पासून काय, त्याच्या आधी काही जन्मापासून पाहायचं झालं तर आमदारांनी सुद्धा कुपठ्यात एकदा आलं पाहिजे, इतकं सुंदर उदाहरण त्यांच्या आयुष्यातलं। आता उदाहरणामध्ये कोणी अण्णा धर्म धर्म करतं, त्याला काय, कोणी म्हणेल आज धर्म, कोणी म्हणेल आज देव, पण ज्यांनी 100 बोकड निवडणुकीत कापले त्यांना काही धर्म कळतो का? त्यांनी धर्म सांगायचा असतो। अरे धर्म म्हणजे काय? धर्म हा संप्रदायाने शिकवावा। वारकरी संप्रदायाचा मूलतः विचार धर्माचा आहे, संत सेवेचा आहे।
अध्यात्माचा आहे. आपण वाचक आहात, सुज्ञ मंडळी आहात. कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या युगात सुद्धा वाङ्मय जिवंत ठेवलंय संतांनी. ही ताकद आहे. माणसं संपली, उदंडची झाले जन्मोनिया मेले, परी त्यांचे नाव निघे कोणी चराचरी. अरे ज्यांनी देशावर अधिराज्य गाजवलं संपले. मोगल संपले, इंग्रज संपले. ज्यांनी ज्यांनी या देशाचं अधिराज्य गाजवून आपलं नाव लौकिक करण्याचा प्रयत्न केला, सिकंदर सारखे संपले, अर्ध जग जिंकलेले. पण ज्ञानोबारे तुकोबारांना संपवणारा अजून माईचा लाल पृथ्वीवर जन्माला आलेला नाही. का? अध्यात्मात आणि साहित्यात शोभून दिसणारी ग्रंथ परंपरा आपल्या संतांची आहे. संत हे आपले मायबाप आहे. आणि लेकराला आईचा कधी कंटाळा यावा तशी या महाराष्ट्राची भूमी ज्ञानोबारांच्या उपासनेवर, त्यांच्या वाङ्मयावर प्रेम करत राहते महाराज. त्यामुळं कीर्तनी परंपरा खूप महत्त्वपूर्ण आहे या राज्यातली. म्हणून मला मनापासून इथं येण्याचा आनंद दोन कारणामुळे होतो. एक तर भगवंताची मारुतीरायाची सेवा आहे एक, आणि धोंडोपंत दादांच्या फळावरचं गाव आहे. आम्ही मुक्ताबाईचे वारकरी आहोत. आईसाहेबांच्या फळावर सेवा करतो. ज्या धोंडोपंत दादांनी आयुष्यभर मुक्ताबाईची सेवा केली, त्यांच्या सेवेची जर काही गावं आपल्याला सेवेला मिळत असतील तर आपण ती टाळू नये, हा माझ्या अंतःकरणातला भाव आहे. आमच्या वाटचालीतले सुद्धा मुक्काम दादांच्या अनेक फळांच्या गावामध्ये आम्ही तिथं जात राहतो आणि सेवा करत राहतो. आपण धोंडोपंत दादांना पाहिलं नाही, मी पाहिलं नाही, पण दादांनी जी गावं पाहिली ती गावं तर आपल्याला पाहायला मिळत आहे. दादांनी ज्या गावांवर प्रेम केलं ती गाव तर आपल्याला उपासनेला मिळत आहे. एवढंच काय, अरे दादांनी ज्या नारदाच्या पवित्र गादीवर कीर्तन केलं, येडवाकडं का होईना, त्या गादीवर आपल्याला बोलता येईल का माहिती नाही, पण उभं राहायला तर मिळतंय ना. पूर्वजन्मी सुकृते थोर केली, ती मजा आजी फळासी आली, परमानंदू आजी मानसी, भेटी झाली या संताशी. विठ्ठल विठ्ठल म्हणून आनंद आहे. भजन साथीला श्रद्धेय माझे बंधू आदरणीय हरिभक्त परायण उद्धव महाराज शिंदे आहेत. महाराष्ट्रामधला एक गायकीच्या क्षेत्रातला मोठा आवाज आहे, तयारीचा आवाज आहे. नावही त्यांचं गोळ आहे. नाव उद्धव आहे, नाव शिंदे, म्हणजे दोन्ही गटाचा एकच माणूस आहे. प्रेम आहे आमच्या उद्धव महाराजांचा. आदरणीय गोड ज्यांनी कीर्तनाचा श्री गणेशा केला असे आदरणीय मोतीराम महाराज मोहिते आहेत. बंधू गोपाल महाराज पांचाळ आहे, गोड हात आहे. मी मला त्यांचं अजून सुद्धा त्यांचं वाजवणं माझ्या कानात येते वाचे. उजव्या हाताला माऊली आहेत. आणि सगळी महाराज मंडळी, बालाजी दादा आहे, सगळी पंचक्रोशीतली अनेक भाविक मंडळी उपस्थित आहे. संकल्पित वेळेत त्या अभंगाचा काहीसा भाव तुम्हा सगळ्यांच्या चरणी प्रणाम करून जितका वेळ मला मिळालेला आहे तितक्या वेळेत हनुमंतरायाची सेवा करण्याचा मी प्रयत्न करतो. विठ्ठल विठ्ठल भाग्याचा उदय ते हे जोडी संत पाय, येतो नियानुठवू माथा, मरणा वाचुनी सर्वथा. जगद्गुरु तुकोबार यांचा 4 चरणाचा हा अभंग आहे. कीर्तनात बसलेला एक व्यक्ती सुद्धा असा नाही की ज्याला भाग्य हा शब्द परिचित नाही. प्रत्येकाला माहिती आहे भाग्य काय. व्यवहारातलं भाग्य कदाचित माहिती असेल, पण भाग्य त्याला माहिती आहे. भाग्य हा वर्ड माहिती नाही असा माणूस मंडपात नाही. कदाचित त्याची भाग्याची व्याख्या वेगळी असेल, पण भाग्य माहिती नाही असा व्यक्ती नाही. प्रत्येकाला भाग्य माहिती आहे. व्यवहारामध्ये आपण भाग्यवान म्हणतो अनेक लोकांना. ज्याला मुबलक मान आहे त्याला माणसं भाग्यवान म्हणतात. ज्याच्याकडे मुबलक धन आहे त्याला लोक भाग्यवान म्हणतात. ज्याचं अन्न खाण्याचं चांगलं आहे त्याला लोक भाग्यवान म्हणतात. कारण आपण या प्रारब्धाच्या आधारानं गोष्टी मानल्या. अन्न मान धन हे तो
प्रारब्धा अधीन प्रारब्धानं मिळालं बुवा. आणि प्रारब्धाची वाटचाल जोडत 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 शेवटी माणसं भाग्याकडे घेऊन जातात. तो भाग्यवानच आहे. भाग्य म्हणजे केवळ धन नाही. याचा अर्थ भाग्य म्हणजे धन नाही असं करू नका. भाग्य म्हणजे धन आहेच. धनवानाला भाग्यवानालाच धन मिळतं, तसं ते मिळत नाही. पण केवळ धन म्हणजेच भाग्य असं म्हणू नका. निदान जोडावया भाग्य घडेगा धनंजया. ज्ञानोबाराय बोलतात भाग्यच लागतं महाराज. भाग्याचे नि बळसे उद्यमाचे नि मिसे संपत्ती या पैसे घर रिगे. ज्ञानोबाराय म्हटले भाग्य उदयाला आलं की लक्ष्मी विचारत 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 ते कुठ्यात का हो त्या अमुक अमुक कुठं राहता. ज्याला विचारलं तो म्हणतो तुम्ही लक्ष्मी ना. हो या ना आमच्या घरात, आम्ही किती दिवस झाले तुमची वाट पाहतोय. ते म्हणते शहाणपणा करू नको, ज्याचं घर विचारलं त्याचा पत्ता सांग. तुझी वेळ अजून आलेली नाही. मी त्याच्या घरी निघाली जिथून निघाली. माझं एम्स, माझं ऑब्जेक्टिव्ह, माझं ध्येय ते घर आहे. मी तिथपर्यंत जाणार आणि मग थांबणार. ज्याचं भाग्य उदयाला आलं त्याच्या घरी लक्ष्मी हत्तीच्या पावलाने येते. पण ज्याचा उदय झाला नाही, व्यावहारिक भाग्य सांगतोय तुम्हाला, त्याच्या घरी ती उल्लूवर बसून येते. लक्ष्मीचं वान उल्लू आहे, घोबळ, तिला उल्लू म्हणतात हिंदीत. ती उल्लूवर बसून येते, उल्लू बनवते. कळतही नाही किती दिवस थांबलीन, काय मुक्काम केला हिने, काय नाही. व्यवहारामध्ये धनवानाला भाग्यवान म्हणतात महाराज. भाग्यवान आहे बुवा ते, भाग्यवान आहे ते. पण काय आहे, व्यवहारामध्ये तुम्ही मी ज्याला भाग्य म्हणतो ते मुळात भाग्याची व्याख्याच आपली चुकीची आहे. अहो एकदा भाग्य त्याला म्हणतात जे मिळवल्यावर काही मिळवायचीच गरज पडत नाही. आपलं भाग्य म्हणजे धावपळ वाढवणं भाग्य आहे. जर आमदार होणं जगात जग भाग्य म्हणत असेल तर आमदार झाल्यावर स्वस्त बसता येतं का विचारा अण्णांना. काम करावं लागतं महाराज, धावपळ करावी लागते, फिरत राहावं लागतं, प्रवास करावा लागतो, लोकांचं ऐकावं लागतं काय समस्या आहे. आता समस्या ऐकून घेता घेता त्यांच्याकरताच वेळ खर्च करणं हे जर भाग्य असेल याला कुठं भाग्य म्हणता काय. मोठं होणं याला जर भाग्य म्हणत असाल तर जी माणसं मोठी झाली त्यांना विचारा. लता दिदींना एका पत्रकाराने विचारलं, तुम्हाला भारतरत्न पुरस्कार मिळाला, देशातले अनेक देशांमधले सर्वोच्च नागरी पुरस्कार तुम्हाला मिळाले, म्हणजे केवळ भारतातलाच नाही तर भारतामध्ये जसा सर्वोच्च पुरस्कार भारतरत्न आहे अशा अनेक देशांमधले सर्वोच्च पुरस्कार लता दिदींना मिळालेले होते. ज्या वेळेला एक इलेक्ट्रिक मीडियाचा संपादक लता दिदींना विचारतो, दिदी तुम्हाला जर पुन्हा भारतात जन्म घ्यायचा झाला तर तुम्ही काय म्हणून जन्म मागाल परमात्म्याला. त्यावेळेला लता दिदींनी दिलेलं उत्तर आहे, मी लता मंगेशकर सोडून दुसरं काही व्हायला मला आवडेल. मोठेपण मिळवणं, ते सांभाळणं आणि ते टिकवून समाज फेस करणं इतकं सोपं नाहीये महाराज. आपण म्हणतो कशालाही भाग्य, मोठी माणसं कशालाही भाग्यवान म्हणत नाही. तुम्ही कोणाकडेही जाऊ नका, तुमचं भाग्योदय होणार नाही. आम्ही सांगतो तिथं तुम्ही जा. भाग्योदय हा संतांकडं देवाकडं होतो. बऱ्याचदा त्या भाग्याचा उदय हा प्रतिकूल वागला तरी होतो आणि कधी कधी अनुकूल वागा ते सहकार्य करत नाही. कधी कधी व्यवहारामध्ये पहा तुम्ही प्रतिकूल वागा तरी मला सगळं धन चालून येतं, कधी कधी फार चांगलं वागा धन हुलकावणी देतं. आमचे गुरुजी दृष्टांत सांगायची प्रल्हाद बुवा हरणे बाबा गोड दृष्टांत सांगतात. काय झालं म्हणे, फार जवळचे मित्र, एक ज्योतिषी आणि एक शेतकरी, 15 वर्षाची मैत्री. पण मैत्रीत कधी व्यवहार आणला नाही, कधी व्यापार आणला नाही. पण शेतकऱ्याचा जरा फारच डब घ्यायला आल्यावर तो एक दिवस आपल्या मित्राला म्हणतो, गळ्या मी तुला कधी विचारलं नाही, तो अनेक लोकांच्या आयुष्यातला भाग्योदय सांगितला, पण मी तुला माझं काही विचारलं नाही. बघा भाग्य कसं असतं. तो म्हणे, का रे आज दिवसभर काम केल्याशिवाय संध्याकाळची चूल घरात पेटत नाही, गळ्या सांग ना माझं काही, अरे पहा ना काहीतरी. तो म्हणे बरं दाखव बरं. हात पाहला. तो म्हणे, गळ्या आज भाग्य आहे तुझं. वा, चांगल्या दिवशी हात दिला रे हातात.
अरे मित्रा, बरं झालं मला हात दाखवला, आज तुझा दिवस आहे, तुला वाटेल ते तू कर, तुझं भाग्य तुला सहकार्य करेन. तो म्हटला आज आज सांगू का, अरे चांगला वागला तरी सहकार्य करेन आणि वाईट वागला तरी सहकार्य करेन. तो म्हणे अरे काय बोलतोय तू, वाईट वागून कोणाला भाग्य सहकार्य करतं का. तो म्हटलं तुला करेन, तू परिचय घेऊन पहा, माझं ज्योतिष खोटं ठरणार नाही. तो म्हणे चांगलं वागून तर भाग्य कोणालाही सहकार्य करीन, आपण वाईट वागून पाहू. वाईट म्हणजे जग ज्याला निंदनीय म्हणतं त्याला वाईट म्हणतोय. वाईटच वागायचं म्हणून काय करायचं, त्या नगरीचा राजा होता, दरबारात बसलेला, सिंहासनावर बाजूला मंत्रिमंडळ बसलेलं, महत्वपूर्ण चर्चा चालू होत्या. लातूरचं पालकमंत्रीपद कोणाकडे दिलं पाहिजे, परभणी कोणाकडे दिलं पाहिजे, बीड कोणाकडे दिलं पाहिजे, अशा एकदम शांततेच्या चर्चा चालू होत्या. राजे तिथं बसलेले, हात त्या दरबारात गेला मार, दनादन तनादन तनादन पावलं घालत. सगळे पाहत होते कोण आलं कोण आलं. त्यांना वाटलं एखादा अपक्ष आमदार आला असेल, सरकारला पाठिंबा द्यायला, जाऊ द्या बा काय अडवायचं आपण आता. ते सिंहासनावर चढला, बाई मागे केली अशी, आणि अंगात जितकी ताकद होती तितक्या ताकदीने शिराजाच्या थोबाडीत मारली. मारता बरोबर त्या नगरीचा राजा 10-20 फूट खाली गेला, गडबडा लोडत सिंहासनाच्या. तो मुकुट गेला गडबडा लोडत पुढं. बसलेली म्हणत गड्या एकच हाणली, पण आवाज काय वजन आहे हातात. कोणी तलवार काढ, कोणी बल्लम काढ. अरे म्हणे त्याला नंतर मारा, तो राजाना आपला अगोदर पाक 20 फूट गेला आणि तिकडे राजा उचलून आणला, सिंहासनावर बसवला. मुकुट घ्यायला एक जण गेला आणि तो मुकुट उचलणार, तेवढ्यात त्यानं मागे आवाज दिला, अरे त्याला मारू नका रे, त्यानं उपकार केले आपल्यावर. म्हणजे आकारानं लहान पण प्रचंड विषारी नागिन आहे मुकुटात. बरं झालं राजाला दंश केली नाही. यानं जर राजाच्या थोबाडीत मारली नसती तर आपला राजा मेलताच. ते नागिन झटकली, मुकुट राजाला घातला. पुढं आणा त्याला 1,00,000 सोन्याच्या मोहरा. वाढू का, तुम्ही फ्रेश दिसून नाही राहिले मला जरा. 80,000 रुपये भाव आहे ना, 1,00,000 खूप झाले ना. तो म्हणेल का रोज याच्या पाया लागो, यानं कधी जीव घातलं नाही, पण आज याचं थोबाड फोडून हा 1,00,000 सोन्याच्या मोहरा देते. त्या अर्थी भाग्य चांगलंय आपलं. आज तो मित्राकडे आला, म्हणे पा खरे गड्या, अरे थोबाडीत मारून 1,00,000 दिल्या, खरंच तुझं ज्योतिष, आज माझं भाग्य मला सहकार्य कर. अरे तो म्हणे अजून बी दिवस झाला नाही, वय लवकर इकडं थांबू नको, काय करणं ते करून घे आजच्या दिवसात. तो म्हणे अजून बी दिवस आहे, हो थांबू नको इथं. तो म्हणे राजा जर 1,00,000 सोन्याच्या मोहरा देते तर राणी 50-50,000, काय अडचण आहे. राणीकडे गेला, 2 दास्या उभ्या, त्यांना विचारतो राणी कुठे. त्या म्हटलं त्या स्नानाला गेले आहे. बोला बाहेर. बोला बाहेर, अरे बाई स्नानाला गेली, बोलवा काय बाहेर. मी सांगतोय, तू काही जागीरदार आहेस का कुठला, हो बाजूला. तो म्हटला मला बाजूला करता. त्यानंच त्या 2 दाशांना बाजूला केलं. पहा किती वाईट आहे. आता हे बाथरूम मध्ये गेला आणि त्या बाईचा हात धरला आणि तिला बाहेर ओढलं. म्हणजे पब्लिक मार खाण्याकरता जेवढ्या गुणांची आवश्यकता शरीरात लागते तेवढे सगळे की नेऊ याच्या जो बाहेर काढलं त्या बाईला. ती बाई बाहेर काढता बरोबर त्या बाथरूमचं छत वरून येऊन दानकन खाली पडलं. त्या दाशा म्हणत माय राजा बी वाचवला आणि राणी बी वाचवली. पुन्हा दरबार. मी काहीच बोललो नाही तरी तुम्हाला कळतं किती हिशोब पक्का आहे तुमचा. म्हणजे याला तयारीचा श्रोता म्हणतात. कान तयार असावे श्रोत्यांची. काही लोकांना विनोद सांगा ते 10 मिनिटं नाचता.
काहींना घरी जाता जाता कळतं तो विनोद होता बुवा, आणि ते म्हणता पुढच्या वर्षीची तारीख लिहून घ्या, तुम्हीच करून घ्या तुमचं. माणूस फ्रेश पाहिजे, मला ती सवय नाही महाराज. तो आला, ते 2 लाख सोन्याच्या मोहरा घेतल्या आणि त्यातल्या 5 मोहरा काढून त्या मित्राला दिल्या, ज्योतिषाला दिल्या, आणि म्हणतोय 2 लाख सोन्याच्या मोहरा मला मिळाल्या, तसं तर मित्रा ह्या 2 लाख सोन्याच्या मोहरा मला तुझ्याच कृपेनं मिळाल्या. पण रागवू नको, 2 लाख सोन्याच्या मोहरा मिळून सुद्धा यातल्या फक्त 5च मोहरा मला तुला द्याव्या वाटतंय, याचं कारण काय? तो म्हटला हताश होऊ नको, खेद मानू नको. अरे तुझं भाग्य 2 लाख सोन्याच्या मोहराचं आहे आणि माझं भाग्य 5 मोहराचं आहे. ज्या दिवशी सटवीनं लिहिलं त्या दिवशीपासून माझं जगणं चालू आहे. सटवीने आजचा दिवस तुझा लिहिलेला होता, माझा कदाचित यायचा असेल. निदान जोडावया भाग्य घडेगा धनंजया. सामान्य व्यवहारामध्ये मोठं होण्याकरता कामाला येणारं धन मिळवायला जर इतकं भाग्य मजबूत लागत असेल तर संत जीवनाचा प्रभाव जीवनावर होऊन भगवत चरणी हे जीवन समर्पित करायला नेमकं भाग्य लागेल किती. विठ्ठल विठ्ठल म्हणून जेव्हा जेव्हा परमार्थिक क्रांती जीवनामध्ये होते तेव्हा तेव्हा संत म्हणतात, बरं झालं पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता दिवसा, पुण्य फळले बहुता. भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा ठसा, भाग्य उदयाचा. झालो सन्मुख तो जैसा, झालो सन्मुख तो जैसा, झालो सन्मुख तो कैसा, झालो सन्मुख तो कैसा. संत चरण पावलो, चरणी पावलो, संत चरण पावलो. हे आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, बहुता जळणी ते साकडे. आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, आजी फिटले माझे कोडे, फिटले. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. पुण्य फळले बहुता दिवसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो झालो सन्मुख कैसा, संत चरण पावलो, संत चरण पावलो. अरे ज्यांच्याकडे गेल्यानंतर भाग्याचा उदय होईल हा नंतरचा टप्पा आहे. जे मिळणंच जीवनातलं सगळ्यात मोठं भाग्य आहे ते आमचं आज उदयाला आलं. पुण्य फळले बहुता दिवसा, हे काय आजकालची इच्छा आहे या भगवंताच्या सेवेची, या संतांच्या चरणाच्या सेवेची आजकालची इच्छा आहे? नाही हो. जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले, आम्ही खूप जन्म संतांच्या सेवेकरता तपश्चर्या केली, उपासना केली. भगवंताच्या सेवेचं प्रमाण आहे ते. आम्ही खूप जन्म या संत सेवेकरता प्रयत्न केले. बहुधा आम्हाला जवळ यायचं पण हुलकावणी द्यायचं. पवना घालवेल पालान, पायी चढवेल गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परित्या साधूचे न कळे महिमानो. कळत नाही. पवना घालवेल पालान, पालान म्हणजे हत्तीच्या अंबारीत घातलेलं, हत्तीवर अंबारी आणि अंबारीत घातलेलं वस्त्र त्याला पालान म्हणतात. वाऱ्यावर पालान घालता येईल, पायानं आकाश चढता येईल, अभ्यास केला तर भूत भविष्य वर्तमान सांगता येईल. परित्या साधूचे न कळे महिमानो. पण साधू माणसं, सत्महापुरुष, ज्ञानोबऱ्यांचा सहवास, ज्ञानोबऱ्यांनी उजळलेलं भाग्य कळेल असं कधी घडत नाही. तुकोबारे म्हटलं सहज नाही येते. मग कधी कळेलो महाराज?
ज्या दिवशी तुमचं भाग्य सहकार्य करेन त्या दिवशी संत मिळतील एक, आणि ते भाग्य संतांपर्यंत गेलं की 100% परमात्म्यापर्यंत जाईल दोन. या 2 टप्प्यातलं जीवन तुम्ही शोधा. तुकोबारे म्हटले मी सांगतोय तिथं जा, पण त्या भाग्याच्या ठिकाणापर्यंत जायला तुम्हाला अडचणी खूप आहे मध्ये, त्या वजा करा. कोणाकोणाच्या? देवद्वेषी, मिथ्याभाषी, निराधारो, नोन अनुभवी, नाम निंदकस्य वचनम प्रमाणम न च मन्यते. ही माणसं तुमच्या भाग्याला अडचणी ठरवणारी, ते तुम्हाला संतांकडे भाग्योदयाला जाऊ देत नाही. कोण कोण? देवद्वेषी, देवाचा द्वेष करणारी माणसं भाग्योदय करू शकत नाही, ते संतांकडे जाऊ देत नाही महाराज. म्हणून देवाचा द्वेष करणारी लांब ठेवा. अरे देवाचा द्वेष करणारा बाप होता, एकानं लांब केला. देवाचा द्वेष करणारी आई होती, लांब केली. देवाचा द्वेष करणारा भाऊ होता, लांब केला. प्रमाण आपल्याकडे खूप आहे. प्रल्हादे जनक विभीषणे बंधू राज्यमाता निंदू भरते केली. प्रल्हादानं बाप, विभीषणानं भाऊ, आणि भरतानं आई बाजूला ठेवली. मार का? देवाचा द्वेष करणारी आहे ती भाग्योदय होऊ देणार नाही आमचा. देवद्वेषी. दुसरा वर्ग आहे मिथ्याभाषी, त्यांचं बिनकामाचं बोलणं असतं, ते भाग्योदय करत नाही. म्हणून त्यांच्याकडे भाग्योदयाकरता कधी जाऊ नये, कधीच जाऊ नये. काही माणसं मिथ्या वचन बोलणारी असतात, खोटं बोलणारी असतात, लटकं बोलणारी असतात. काही लोकांना कमरेच्या खाली बोलल्याशिवाय त्यांचं वाक्य पूर्ण करता येत नाही, इतके नालायक काहींची वाणी. आणि त्यांच्या गप्पा ऐकायला माणसं बसतात. म्हटल्यावर ते ऐकणाऱ्याला काय म्हणावं? अरे लटकं आहे. खूप रडायला लागली एखादी बाई, पण डोळ्यात पाणी नाही, आणि ज्याच्याकरता रडते त्याच्याबद्दल प्रेमही नाही. बोले का हात रे रडा, नाही आसू आणि माया, काहीच नाही, सगळं लटकं आहे. काय त्यात? म्हणजे एका माणसाला 2 मुलं, दोन्ही शिक्षक, त्याच्या बायकाही शिक्षिका, आणि तो मेला. मग ते पोरं म्हणत आमचे वडील वारले, तुम्ही रडा आता. त्या बाया म्हणत आम्हाला रडता येत नाही. मग तो म्हणे बा आता माझे वडील मेल्यावर रडीन कोण? त्या बाया म्हणत तुम्ही रोजान बाया सांगा. तो म्हणे रडायले? म्हणे हो खूप झाली म्हणे रडाय दादा. रडाल कशा बाया सांगता? सांगा म्हणे बुवा. तो आलाय का गावात? म्हणे मुकरदमाजवळ. बाया पाहिजे का? म्हणे कशाला पाहिजे? म्हणे रडायला पाहिजे राजा. माझी हयाती चालली म्हणे राजा, कोणीच्या कारणाला बाया मागायला आलं नाही, मला काही हे जमणार नाही बुवा. मग तुम्हाला एका बाईचा नंबर देतो, तुम्ही त्यांच्याकडे जा. त्यांचा आवाज आहे का चांगला त्या बाईचा? अरे म्हणे आवाज असा वजन आहे त्या बाईचं. ते बाई गल्लीतून गेली तसं वाटते पोकलँड चालला आमच्या गल्लीतून गेला, इतका धबधबा आहे जगण्यात. ते बाई तुम्हाला बाया देईल. मावशी बाया पाहिजे? कितीक पाहिजे म्हणे भाऊ? 10 एक द्या म्हणे. पांढरी 4 वगैरे अशा. तार सप्तक छेडता आलं पाहिजे, शेडचे एकदम. तुला पाया कशाला पाहिजे? म्हणे रडायला पाहिजे वा. काय देशील? तो म्हणे मी तुरी देईन तुम्हाला 30-30 किलो. 30 किलो तूर, 30 किलो तूर, एक किलो 30 किलो. तुरीला चांगला भाव होता. गेल्या रडायला, बसल्या त्या बाया रडायला. पण ज्याच्याबद्दल रड नाही त्याचा इतिहास, भूगोल, नागरिक शास्त्र गेले काही माहीत पाहिजे की नाही? जर बोबल नाही तर काहीच माहीत नाही येले. ती तिला म्हणते करणं चालू. ती म्हणे तू ना आणला आम्हाला, तूच कर चालू आता, आम्ही तुझ्याच मागं म्हणतो सगळ्या. तुला काही सूचना? तिनं केलं चालू. यानं तुरी कबूल केल्या बाई ग. याला म्हणतात मुले घातले रडाया, नाही आसू आणि माय. अरे खोट्या रडण्यात कुठं प्रेम असतं का? तसं जगात काही माणसं कायम खोटच जगतात. त्यांचा देश खोटा, त्यांचा वेश खोटा, उसका भेष भी खोटा, बात भी खोटी, सब खोटा ही चरित्र है. कुछ सच बातें वहां मिलती नहीं, ये सब झूठों की बाजार में. म्हणताय ना डोंगरे महाराज म्हणायचे. थोडंसं डेव्हलप वाक्य सांगायचं झालं तर चोतो की बाजार में फतोर का व्यापार करने वाली जनता आहे. हे खोटारडी माणसं फसवणूक करणारी असतात. मिथ्याभाषी, देवद्वेषी, मिथ्याभाषी, निराधारो. ज्या लोकांच्या जगण्याला कुठला आधार नाही त्यांच्या लांब राहा. ते आपल्याला आनंद देणार नाही, सुख देणार नाही, समाधान देणार नाही, त्यांच्या लांब राहा. निराधारो.
नोनानुभवी, ज्याला कवळीचा अनुभव नाही परमार्थिक साधनेचा, त्याच्याजवळ तुम्ही जाऊ नका तुमच्या भाग्याचा उदय करायला. परमार्थामध्ये अनुभव लागतो. अनुभवा वाचूनी काय सांगशी कहाणी, आधारा वाचूनी काय सांगशी कहाणी. आणि तुका म्हणे येथे पाहिजे अनुभव शब्दाचे गौरव कामा नाही. आधारही पाहिजे आणि अनुभवही पाहिजे. अनुभव नसेल तर वाणी काय उपयोगाची. अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते, बडबडते, अनुभवा वाचोनी बडबडते, बडबडते, अनुभवा वाचून बडबडते. हो या नावे आठवत खरे ब्रह्मज्ञान, अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते. या अनुभवा वाचून बडबडते, अनुभवा वाचून बडबडते, बडबडते. अनुभवा वाचून बडबडती. अरे बडबड आहे ते अनुभवाची बड. अरे अनुभवाची बडबड सुद्धा कामाला येते, पण बिनकामाची बडबड उपयोगाला येत नाही ना. ज्ञानोबा म्हणतं माझी बडबड आहे, रिकामे तोंड करू गेले बडबड तव गीता ऐसे गोड आतुडले. पण अनुभव होता ना तेव्हा ते गोड वाटायला लागलं. तसं बिना अनुभवाचं गोड वाटत नाही. पोथी तुम्ही सांगायला लागा, पोथी जोपर्यंत चालू आहे ते शब्द त्या ग्रंथातले तोपर्यंत ऐकावे वाटतात. मी माझ्या पदरचं तुम्हाला काही सांगायला लागलो तुम्ही ऐकू शकत नाही. ऐकू शकत. सत्यनारायणाची पूजा चालू होती आणि पोथी पूर्ण झाली. ते पोथी झाल्यावर घरमालक बाहेर आला, महाराज झाली का पोथी? हो झाली म्हणे. जरा लांबवा लागते. ते काय लांबवा लागते? अरे अजून शिरा झाला नाही, प्रसाद वाळवणं पडते पोथी जरा. ते महाराज म्हणत खूप झाली राजा. मग अगोदर तर सांगते. आता हे आटोपलं ना माझ्या पुंडलिक वरतीवर काम आलं. अरे म्हणे वाळानं तुम्हाला काय लागते वाळवायले, रोजच असताय ते, लोक काय बोलतील. तो म्हणे मग आता पाहतो. ते पूजेच्या मागं पूर्ण पोथीच्या मागं शेवटच्या पानावर एकच पान शिल्लक, त्याच्यावर पूजेचा विधी लिहिलेला होता. त्याला वाटला ते एकच पान आहे ना, हा म्हणते 10-15 मिनिट वाळवा. सांगता कसं काय? हा तर श्रोत्यांनो मी तुम्हाला आता पूजेचा विधी सांगतो. सत्यनारायणाची कथा तुम्ही ऐकून घेतली. आता पूजेचा विधी कसा करावा हे मी तुम्हाला सांगणार आहे. पूजा कशी करावी, काय करावं. पहिल्यांदा पाणी घ्यावं, ते पाणी डोळ्याला लावावं, आचमन करावं. मग वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ गणपती बाप्पाला नमस्कार करावा. मग एक गोंधळ भरलेलं धान्य घ्यावं, ते उजव्या बाजूला घालावं. एक तांब्या घ्यावा, त्या तांब्यात पाणी घालावं, त्या तांब्याला तिलक करावं, त्या तांब्याला नमस्कार करावा. तो तांब्या त्या धान्यावर ठेवावा. ते एक नारळ घ्यावं, त्या नारळाला तिलक करावं. नारळ तांब्यामध्ये ठेवायच्या अगोदर काय करावं, काय करावं, काय करावं. काही करू नये. काय करावं ते ऐका. काय काय करावं. काही करू नये. काहीचं काही करू नये. काहीचं काही कराल तर काहीचं काही होईल. काय करावं, काय करावं. जे काय करायचं ते काय करावं, काय करावं हे मी तुम्हाला सांगतो. काय केलं पाहिजे. नारळ घ्यावं, ते नारळ तांब्यावर ठेवायच्या अगोदर काय करावं. पानं घालावी. कोणती पानं घालावी, कोणती पानं घालू नये. कोणती पानं घालाल तर कोणतंही काही होईल. कोणतीही पानं घालू नये. त्या तांब्यामध्ये घालायची पानं कोणती घालावी, कोणती पानं घालावी. पानं काही एक आहे का, पानं अनेक आहे. कोणती पानं घालावी, कोणतं पान घालावं. त्या तांब्यामध्ये घालायचं पान काय कडुलिंबाचं घालावं का, नाही नाही. ते काय चिंचेचं पान घालावं का, नाही नाही. ते काय बदामच्या झाडाचं पान घालावं का, नाही नाही. अरे ते काय केळीचं पान घालावं का, नाही नाही. ते ऐकणारे म्हणत एकाच पानावर एवढे पान. एकाच पानावर एवढे पान. तो घरमालक बाहेर आला म्हणे महाराज झाला शिरा. मग त्या तांब्यामध्ये जी घालायची पानं आहे ती पानं नागवेलीची असावी, पुंडली झाली पोती. या बोलण्यालाही आधार नाही आणि सांगायला अनुभव नाही. हे कामाला येणार नाही. चला आता 100% तुम्ही खोकललात ना असेपर्यंत म्हणजे तुम्हाला आता ते कळालं. देवद्वेषी, मिथ्याभाषी, निराधारू, नून अनुभवी, भाग्याला अडचणी ठरणारा शेवटचा 5वा विषय आहे. 5वा मुद्दा आहे, 5वी गोष्ट आहे. नामनिंदकस्य वचनम प्रमाणम नच मन्यते. भगवान परमात्म्याच्या नावाची निंदा करणारी माणसं तुमच्या आयुष्यात भेटली, भाग्योदय होऊ देत नाही. भाग्योदया करता तुम्हाला माफी मागून सांगतो,
एकदम देव जरी मिळाला तरी भाग्योदय घडत नाही, मिळूच नाही. संतांच्या अगोदर देव कशासाठी मिळावा? मग तो तर नामदेवराय नाही मिळाला होता. नामदेवराय आळंदीला आले आणि आळंदीला आल्यानंतर नामदेवराय लांबून आले, देवाजवळ राहतात म्हणून पुढं गेलं पाहिजे. निवृत्तीनाथांना कोणीतरी सांगितलं, नामदेवराय आले. ते नामदेवराय अखंड जया देवाचा शेजार, फिरविले देऊळ जगा माझी ख्याती. काय सामान्य आहे का ते? वा 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 वा. चला त्यांच्याजवळ. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ, सोपान काका, चितकला, मुक्ताबाई पुढं आल्या. बुवा नामदेवरायांच्या चरणावर साष्टांग दंडवत घातला निवृत्तीनाथांनी. साष्टांग देवाजवळ राहतात बुवा, आणि आपली भेट झाली आज. माझा मोठा भाऊ पाया पडतो म्हणून मीही पाया पडलं पाहिजे या भावनेनं ज्ञानोबाराय पाया पडताय. माझा मोठा दादा पाया पडतो, मीही पाया पडले पाहिजे या भावनेतनं सोपान काका पाया पडताय. पण मुक्ताबाई काही पाया पडत नाही. निवृत्तीनाथ म्हटले, मुक्ते अगं तुला काही वेगळंच सांगावं लागेल का? पड ना पाया. यांच्या पाया मी नाही पडणार म्हटलं. का? तुम्ही पडा बाबा, मला नाही पडायचं. हे मडकं कोरं आहे आणि कशाला पाया पडायचं? अहो असं बोलू नका मुक्ताबाई, सदैव देवाजवळ आहे ते, असू द्या ना. लहान तोंडी मोठा घास. आता मडकं कोरं म्हटल्यावर नामदेवराय नाही ते अपमानित वाटलं जरा. मडकं तपासायचं जेवढं काम चांगलं कुंभाराला येतं तेवढं कोणाला येत नाही. गोरोबा काकांना तिथं बोलावलं आणि सांगितलं, काका थापटणं घेऊन या येताना जरा. ते थापटणं आणलं आणि तपासा हे मळके आता सगळे. आज परीक्षाच घ्या. पहिला नंबर निवृत्तीनाथांचा. प्रथम तो थापटणे निवृत्तीनाथा, डेरा झाला निका ब्रह्मरूप. निवृत्तीनाथांच्या मस्तकावर मारता बरोबर गोरवा काका म्हटले, वा डेरा झाला निका ब्रह्मरूप. हे निक ब्रह्मरूप आहे. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. काही उन नाही इथं, असं एक मडक आहे. वा वा. तेची थापटणे श्री ज्ञानदेवांचे ज्ञानोबरांच्या डोक्यावर मारलं. आता लेश नाही कोरा कोठे. तेची थापटणे सोपानाचे डोई. कस काय कोरपणा शिल्लक असेल इथं? हे प्रत्यक्ष ब्रह्म आहे. ज्ञानोबारायांच्या मस्तकावर ज्यावेळेला गोरोबा काका ते थापटणं मारताय त्यावेळेला डोळे बंद करून मारताय. नंतर सोपान काकांकडे तर पुन्हा डोळे उघडले थापटणं मारला. खूप मृदू भाव गोरोबा काकांच्या हृदयातला. पुन्हा डोळे बंद केले आणि मुक्ताबाईकडे गेल्या. मुक्ताबाई वयानं सगळ्यात लहान. लहान मुलाला आपणही मारतो कधी कधी, पण मारताना आपला हात सांगतो याला किती ताकदीचा मार सहन करण्याची ताकद आहे. किती जोरात ठोका हाणला पाहिजे हे सांगावं लागत नाही आपल्या हाताला. या हाताला माहिती नाही हा माझा मुलगा आहे, हा माझा मुलगा हे मनाला माहिती आहे. पण मन हातामध्ये इतकी ताकद देतच नाही की जितक्या ताकदीच्या बाहेर पोराला ते सहन करावं लागेल. नाही म्हणतं मन, हात नाही जात तितक्या वेगात. पण इथं उलट झालं. सगळ्यांपेक्षा जोरात थापटणं मुक्ताबाईला मारलं. का? वेळच तशी होती. त्याची थापटणे मुक्ताबाई अमृत संजीवनी उतू आली. अमृत संजीवनी थापटणे मुक्ताबाई अमृत संजीवनी अमृत संजीवनी त्याची थापटणे मुक्ताबाई हानी. त्याची थापटणे मुक्ताबाई
अमृत संजीवनी जोरात थापटनं मारलं. थापटनं मारता बरोबर गोरोबा काकांच्या डोळ्याला धाराच लागल्या महाराज. अरे बापरे, माझ्या मायच्याच डोक्यावर मारलं रे आज. अमृत संजीवनी उतू आली, सगळ्या घटांचीच निर्मिती इथून आहे. वा 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 वा. आता नंबर होता नामदेवरायांचा. मारलं बुवा. त्याची थापटणे नामदेवावर, डोई चोळो मोहर रडो लागे. नामदेवरांना मारता बरोबर ते डोकंही चोळायला लागले, रडायलाही लागले, पळतही सुटले. मग मुक्ताबाई म्हटलं बघा, मी सांगत होते ना मडकं कोर आहे. अजून मोर मडकं चांगलं राफावं लागणार आहे. कोरा म्हणे कोरा राही लागे बाई, तिळभर नाही भाजीला. तिळभर नाही भाजीला, तिळभर नाही भाजीला. कोरा म्हणे कोरा राही लागे बाई, तिळभर नाही भाजीला. तिळभर नाही भाजीला, तिळभर नाही भाजीला. कोरा म्हणे कोरा राही लागे बाई, तिळभर नाही भाजीला. तिळभर नाही भाजीला. कोरा म्हणे कोरा राही तिळभर नाही भाजीला. तिळभर नाही भाजीला. भाजीला. कोरा म्हणे कोरा राहिला गे बाई, आणि तिळभर नाही भाजीला. अहो थोडंही भाजलेलं नाही मडकं. माता घाला ना त्याला विस्तवात, भाजल्याशिवाय पक्केपणा येणार नाही. घातलं ना. कुठं घातलं? मुक्ताईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला बोधिले. नामयाचे कुटुंब चांगावटेश्वर, एका जनार्दनी विस्तार मुक्ताबाईचा. मुक्ताबाईने बोध खेचरासी केला, तेने नामयाला बोधिले. नामदेवरायांना खेचराकडून उपदेश केला. अन्नामयाचा खेचरी दाता. बरं झालं नामदेवरायांना जेव्हा जेव्हा विचारलं, नामदेवराय ही जी दोडोपंत दादांची फळ परंपरा आहे ना, ही परंपरा म्हणजे नामदेवराय. या सगळ्या फळांचे प्रमुख अधिपती आद्य फळकरी नामदेवराय. शिंप्याचा पोरियक खिडिया नामा, तेने सतत फळ जागविला. पण त्या नामदेवरायांना आद्य फळकरांना विचारा, हे नेमकं झालं कोणामुळं? त्यांनी आपल्याला सांगावं. हे केवळ आणि केवळ मुक्ताबाईमुळं झालं. हे संतांमुळं झालं. नाही तर मी देवाजवळ राहत होतो, पण देवाजवळ राहणंच भाग्य समजत होतो. देवाजवळ राहणं भाग्य नाही. संत जेव्हा भाग्याचा परिचय करून देतात आणि त्यांनी अंजन घातल्यावर जो देव दाखवतात त्याला भाग्य म्हणतात, राहण्याला भाग्य नाही. तसे काही माणसं स्वतःच्या सेवेला भाग्य मानून घेतात. भाग्य ते नाही. तुम्हाला एक उदाहरण सांगितलं संतांचं. एक देवाच्या बापाचं सांगतो, पहिलं चरण म्हणायला लावतो. देवाचं सोडा, देवाच्या बापाचं सांगतो. जीवाला वाटेल देव भाग्य, देवाला वाटेल देव भाग्य, अरे देवाच्या बापालाही देवाला भाग्य म्हणता आलं नाही. दोन ओव्या सांगतो एकनाथी भागवतातल्या, बघा किती सुंदर आहे. ज्या वेळेला नारद महर्षी वसुदेव महाराजांकडे गेले आणि वसुदेवांना पाहला बरोबर नारद महर्षी म्हटले, वा तुम्ही देवाचे पिता आहात, वा वा आमचा नमस्कार स्वीकार करा. ते म्हटले, मला तुम्ही नमस्कार करू नका, मी तुमच्या पाया पडणार आहे. अहो पण तुम्ही देवाचे पिता आहात, तुमचा मुलगा त्रैलोक्याचा मालक आहे, तुम्ही कसं माझ्या पाया पडता? ते म्हटले, मी पाया पडणार आहे. अरे पण तुम्ही देवाचे बाप आहात ना. असू द्या, माझा पुत्र श्रीकृष्ण जान, न सांगेची मज ब्रह्मज्ञान, तोची वंदी माझे चरण म्हणे मी पूर्ण बालक तुमचे. याला काय पोरगा म्हणता का? मी त्याला त्रैलोक्याचा मालक म्हणतो आणि त्याला म्हटलं ब्रह्मज्ञान सांगतो, तो माझ्या पाया पडतो. मला ब्रह्मज्ञान ऐकायचंय. जोपर्यंत ब्रह्मज्ञान होत नाही,
अणु अणुत रेणू रेणूत कणा कणात परमात्म्याचं अस्तित्व याचं भान होत नाही, अंतर्मुख होऊन परमात्म्याचं दर्शन होत नाही, तोपर्यंत माझं जीवन पूर्णतेला जाणार नाही. मी देवाचा बाप असलो तरी. आणि तुम्ही काही मी देवाचा बाप आहे म्हणून या वाड्यात आले नाही. वसुदेव आणि नारद महर्षी, माझा मुलगा देव आहे म्हणून तुम्ही माझ्या घरी आला नाही. तुम्ही माझ्या घरी का आलात याचं कारण नारद महर्षींना स्वतःच्या मुखातून वसुदेव महाराजांनी सांगितलं. नाथ महाराज ओवी एकनाथी भागवतात लिहितात, तुम्ही भागवत धर्म अनुगामी तईच भेटी आलिया आम्ही, जै कोटी पुण्य निष्कामी प्रयाग संगमी केलिया. जेव्हा कोट्यावधी पुण्य प्रयाग सारख्या तीर्थावरती आमच्या सारख्याने केली, तेव्हा तुम्ही आमच्या घरी आले. भाग्य देव आहे तिथं येत नाही, जिथं उपासना आहे तिथं वाहत येतं. हा त्या पोहीचा अर्थ आहे. मी देवाचा बाप जरी असलो तरी भाग्य देवाच्या बापामुळे वाहत आलं नाही. देवाच्या बापानं प्रयागराज सारख्या महातीर्थावर केलेल्या उपासनेमुळं भाग्य आमच्या घरी आलं. आणि भाग्य म्हणजे हा कृष्ण नाही, हा परमात्मा नाही. हे नारद आहेत ना कीर्तन करणारे, हे संत चरित्र गातात, देवचरित्र सांगतात, देवाच्या लीला सांगतात ना, त्यांचं दर्शन होतंय. त्यांच्या लीला चिंतनाने आम्हाला हा परमात्मा कळतो. यालाच भाग्य म्हणतात. तुका म्हणे भाग्य या नामे म्हणिजे, संसारी जन्मीजे याची लागी. हेच खरं भाग्य. आणि ते यथार्थ भाग्य जर जीवालाही फलित करून घ्यायचं असेल तर तुम्ही कुठंही प्रयत्न करू नका. तुकोबारे म्हटले, मी जिथं सांगतो तिथं तुम्ही जा. भाग्याचा उदय उदय भाग्याचा उदय उदय भाग्याचा दुनिया लुटवू माता माता ते जोडी सरता पाये, ते जोडी सरता पाये, लुटवू माता दुनिया लुटवू उदय ते हे जोडी संत पाय. तेच हे चरण आहेत जे जीवनाचं खरं भाग्य आहे. हे यथार्थ भाग्य आहे. व्यावहारिक भाग्य वजा करा, पारमार्थिक भाग्याकडे जा.
लौकिक भाग्य वजा करा, पारमार्थिक भाग्याकडे जा. पारमार्थिक भाग्य दर्शवणारे संत आहे. इथं व्यावहारिक भाग्यात काय पडता? व्यावहारिक भाग्याकरता तर रात्रंदिवस प्रयत्न करता माणसं. तो कोबारे म्हटले ना, तापत्रे तापिली. अरे दुःखानं ओरपडलेल्या माणसाला जो साधू दिसला, पोशाखाचाही साधू दिसला, तरी लोक म्हणता आमचं तेवढं करा हो, आमचं तेवढं काम झालं पाहिजे हो. अहो मी घरी चाललेलो, एक दिवस 4:45 झाली सकाळी सकाळी, आणि 4:45 गावात पोहोचत असताना माझा चुलत भाऊ गावाच्या बाहेर उभा होता. त्यानं गाडी पाहिली आणि तो गाडीला हात देऊन मला म्हटला थांब. मी झोपलेलो आपलं, विनोद भाऊनी गाडी थांबवली. मलाही तो थोडंसं डोळे उघडले तेव्हा दिसलं की हाच आहे. मी काच खाली केला. म्हटलं काय रे? अरे तो म्हणे जरा खाली उतर. म्हटलं झालं काय? लय वाईट झालं म्हणे, तू खाली उतर. म्हटलं झालं काय? मला त्याने खाली उतरवलं. म्हणे माझं शेत आहे. म्हटलं हो माहिती आहे मला, त्याच्या तिकडून रामभाऊचं शेत आहे म्हणे. म्हटलं माहिती आहे. रात्री रामभाऊनं बोर घेतला म्हणे. म्हटलं मग? लयच पाणी लागलं म्हणे त्यांच्या बोरला. लय पाणी लाग? हो लयच पाणी, मी जेवलो नाही रे म्हणे रात्री. अरे एवढं कुठं पाणी असते का म्हणे? म्हटलं लागू द्या, आपल्या गावातल्या माणसाला पाणी लागलं चांगलं झालं बुवा. नाही नाही म्हणे, पण मला नाही त्याला, माझं करोडो आहे. तो म्हणे तू मला पाणी सांग. योगायोगानं मशीन गावात आलेलं आहे, आपल्याला रामभाऊची जिरवायची, बोर घ्यायचा आहे. म्हटलं मग पाणी तपासणारा बोलू आपण. म्हणे पाणी तू सांग, तू काय कामाचा मग? म्हटलं मला पाणी सांगता येत नाही, एवढ्या गावचं पाणी प्याला म्हणे, नुसतं पाणी बी सांगता येत नाही. अरे म्हटलं ते काय तांब्याभर पाणी आहे का येड्या? नाही नाही सांग म्हटलं तू. म्हटलं खूप झाली. त्याच्या शेतात गेलो, त्याला म्हटलं मी तुझं समाधान करूच शकत नाही, पाणी तपासणार आपण बोलू. त्यांना अक्षद हळद नारळ कुंकू सगळं घरून आणलं होतं. मारा ते नारळ ठेवलं. सांग म्हणे पाणी. म्हटलं अरे खरं येत नाही बाबा. त्यानं खिशात हात घातला. 500-500च्या 40 नोटा बाहेर काढल्या, नारळ ठेवल्या. आता पाणी सांग म्हणे. म्हटलं आता थोडं थोडं पाणी दिसून राहिलं मला, अजून काही वेळात चांगलं पाणी दिसेल मला, तू थोडा वेळ थांब. आता म्हटलं इलाज नाही त्याला. त्याला म्हटलं पाणी आहे बरं का इथं, पाणी आहे. मी नारळ हातात घेतलं, लक्ष्मी खिशात ठेवली. महत्वाच्या वेळेला हसावं लागत नाही. तुम्ही ध्यान द्या ना माझ्याकडे, हसता काय? कार्यक्रम फेल जाईल ना तो. मीच उडी आणायचो, नारळ उडी आणायच्या अगोदर. मी आपलं उडी आणत पुढं पुढं पुढं. तो माया मागे खोट्या ठोक्याले 5-7 जागा काढले. चांगला पॉईंट कोणता आहे? म्हटलं हा पॉईंट चांगला आहे, लागेल म्हणे पाणी. अरे म्हटलं खूप पाणी इथं. तो म्हणे नुसतं पाणी नाही पाहिजे, असा पॉईंट सांग की रामभाऊचा पॉईंट आणता आला पाहिजे. लोक लय कठीण आहे महाराज. म्हणजे पाणी पाहिजे पण त्याचं जाऊन. अरे त्याला म्हटलं बाबा इथं पाणी आहे पण एक अट आहे. काय? म्हटलं 3000 फूट बोर करणं पडते. हा 3. तो म्हणे 3000 फूट एवढा कोणी बोर घेते काय? म्हटलं पाणीच तेवढा खाली आहे. मी हुशार माणूस. तो म्हणे काही सांगून राहिला आपलं. म्हटलं खरंच आहे, पण 3000 फूट खोली जर घेतली बोरची, राम बोला थेंब पाणी राहत नाही. तो झाला नव्हता यार. तो म्हटलं कापसाचे माझ्या घरात 4 लाख रुपये पडलेले. नाही म्हटलं तरी ऊसाची 1.5 होता. 4 आणि 1.5 5.5 लाख जर आज माझ्याजवळ पडलेले, आणि बायकोला जर फुल चार्जिंग करून तिकडं 2-4 दिवस पाठवलं तर ती काही 1-1.5 लाखाच्या खाली काही येत नाही. ती 5.5 एक बी जरी दिले तरी 6.5 पर्यंत होता. मारतो म्हणे मी बोर, फक्त मला असं वाटतं तू रानात थांब म्हणे. म्हटलं हा काही आपल्याला खाऊ देत नाही बाबा पैसे सुखानं. ती गाडी आली, बोर चालू झाला, 1000 फूट बोर झाला नुसता फफुटा. पाणी कशाला लागेल? आता मी न दाखवल्यावर पाणी लागेल म्हटल्यावर
तुम्हाला म्हणे विशाल 1000 फूट झाला, त्याच्यापेक्षा दुप्पट मी घाबरलेलो होतो, पण अशा वेळेला घाबरावं लागत नाही. त्याला म्हटलं खाली जाऊ दे, खरं पाणी खालीच आहे. अहो 2000 फूट बोर झाल्यावर त्या आंध्रातलं पोरगं पाणी प्यायला आलं झाडाखाली. मी त्याला म्हटलं बंदे क्या कंडिशन है बोर की? तो म्हणे महाराज ये पूरा का पूरा ऐसा ही जाने वाला है. म्हटलं बापा. मी त्याला म्हटलं हे 200 रुपये घेऊन मला गावात नेऊन दे बुवा फक्त बस. 3000 फूट बोर करून माझ्या चुलत भाऊ घरी आला. पण म्हणूनच लोक कीर्तनकारावर भरोसा ठेवत नाही रे. मले म्हणे मी झोपेन. म्हटलं झोपू दे भाऊ, जाऊ दे आता. काय झोपतं म्हणे तुझ्या सत्यानाश होईन. म्हटलं मा होईन तेव्हा होईन, तुझ्या आजच झाला माया हातून. तू काय माया सत्यानाशाची वाट पाहून राहिला. मी तुला नाही म्हणू आगाऊपणा तू केला, त्याला मी काय करू? तुला पाणी पाहिजे होतं ना, घेणं पाणी आता. अरे जीवानं जीवाजवळ दुःख सांगून सुख मिळवण्याचा प्रयत्न केला तर मिळतं का? तुकोबाराय म्हटले. प्रमाण बघा. तापत्रय तापिली गुरु देगी वसीती, भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी, भगवे देखोनी म्हणती तारा स्वामी. भगवते गुणिया मरदारा स्वामी, भगवते गुणिया तारा स्वामी, तारा स्वामी, तारा स्वामी, आमचं भाग्य उजळून द्या हो स्वामी. अरे किती रडगाणं गायलं म्हणजे तुझं भाग्य उजळेल? नाही रे बाबा, दाखवू नको तुझा हात कोणाला आणि तुझं चरित्र कोणाला, तुझं जीवन कोणाला. आषाढी एकादशी महाशिवरात्रीच्या घरी गेली म्हणते मला जीव घाल. तिलाही उपवास आहे, तुला काय जीव घालेल ती? जीवानं जीवाजवळ आपलं रडगाणं सांगू नये. या आसार सागरातलं दुःख, असारे संसारे विषय विषसंगा कुलधिया, क्षणार्धन क्षेमार्धम पिपत शुकगाथा तुलसुदान. श्रीमद भागवत महापुराण बोलतं जगातलं दुःख देवापेक्षा सुद्धा संतांना कळतं. त्यांना माहिती आहे जीवाला काय दिलं पाहिजे आणि तेच भाग्योदयापर्यंत घेऊन जातात. तुम्ही फक्त एक काम करा, ते हे जोडी संतपाय, ते चरण तुमच्या आयुष्यात आणा. एवढंच करा. एकदा ते चरण सापडलं संपलं. तुम्हाला भाग्याचा पुन्हा शोध लागावा. जे ध्येय आहे ना ते सापडलं. ज्ञानोबारांचं चरण मिळाल्यावर काय अपेक्षा करता जीवनात? त्या सुरदासांचं चरित्र माहिती आहे तुम्हाला. कीर्तनाची फाळ वेळ माझ्या हातात नाहीये. तारीख घेताना काही पूर्ण अभंग सुटला पाहिजे असं ठरलं थोडीच आहे आपलं. वेळ संपली का कीर्तन संपलं? सुरदासांचं चरित्र तुम्ही ऐकलेलं आहे. बिल्वमंगल नाव होतं त्यांचं. खूप श्रद्धा भगवंतावर. एकदा ज्या चरणाची अपेक्षा आपण केली ते सापडलं की पुन्हा भाग्याची काही मिळवण्याची, काही स्थापनेची, काही आत्मसात करण्याची गरज राहत नाही. भगवंत प्रसन्न झाले आणि भगवंताने सुरदासांना म्हटलं, त्यांचं नंतरचं नाव सुरदास आहे. सुरदास मी आलोय बघ. आंधळे होते ते, डोळे गेले होते त्यांचे. हसायला लागले सुरदासजी. हो 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 पाहतोय मी तुम्हाला, पाहतोय. सुरदास डोळे नाही ना? आणि कसा पाहतोय रे? ध्यान आले जे हास्य वदन, त्यातोनी सांडोनी वदन, केवळ हास्याचे करावे ध्यान, हास्या माझी मन घालून या. आता मी तुमचं हसणं पाहतोय देवा. आता मी तुमचे डोळे पाहतोय देवा. आता मी तुमचे कान पाहतोय देवा. आता मी तुमचा कौस्तुभ मनी पाहतोय देवा. आता मी तुमच्या कृपेनं भरलेले डोळे पाहतोय प्रभू. आता मी तुमचं श्रीमुख पाहतोय देवा. आता मी तुमचे कुरळी कुरळी केस पाहतोय. तुमचा मेघश्याम वर्ण पाहतोय. हिऱ्यासारखे दात पाहतोय. कोटी सूर्याचं तेज माझ्या चेहऱ्यावरती झळकतंय. सुरदास आंधळा असून इतकं सगळं पाहतो? मागून घे काहीतरी तुला. काही नको देवा मला. अरे न मागताच इतकं दिलं भगवंता, आता काय मागू मी तुला? माग सुरदास माग, काहीतरी मागून घे. काही नको देवा मला. हे चरित्र उलटय. इथं माग म्हणतोय परमात्मा, मागणारी सुरदास आहे, देणारा देव आहे. तरी ते म्हणतं मला काही नको. आपण सप्ताह आयोजित करा, आपण लोकांना म्हणतो आम्हाला द्या, आम्हाला द्या. ज्याला मागतोय तो देत नाही. आणि इथं मागणारा देणारा म्हणतोय मागा, तरी हे मागत नाही. काहीतरी मागा सुरदासजी. काही नको आम्हाला, खूप दिलंय देवा तो. अरे काहीतरी माग ना सुरदास. असं काय? मी तुला आलोय, प्रसन्न झालोय. एक काम कर, डोळे उघड, दृष्टी देतो तुला. अरे आंधळा असून इतकं पाहिलं, एकदा देखण्या डोळ्यानं ते कोळे कोळी पापणं बाजूला सार
आणि माझं सगुण रूप निहाळ ज्या रूपावर तू प्रेम करतो, उघड डोळे सूरदास आणि बघ मला ज्या ध्यानाची ज्या रूपाची तू आतापर्यंत उपासना केली ते रूप पहा, उघड डोळे. डोळे उघडले सूरदासांनी, डोळे आले त्यांना पण डोळे भरून परमात्मा पाहला. घळा 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 पाणी वाहायला लागलं. वा वा वा. सूरदासजी म्हटले देवा आता एक मागू का? अरे डोळे दिल्याबरोबर लगेच मागायला लागलं म्हटल्यावर आता काय मागतो? मागू का सांग ना. मागा मागा. आधी मागा म्हणत होतो, मागत नव्हता. आता तुम्ही मागायला तयार झालात ना, मागा तुम्हाला काय लागतं मी देतो. देवा तू दिलेले डोळे एकदा जसे दिले होते तसे काढून घे, आता नको. काय बोलताय सूरदासजी? आवडलं नाही काय सगुण रूप? खूप आवडलं देवा. मग डोळे का परत घ्या म्हणताय? देवा याची लागे वो तेजियले भोग, याची लागे वो केले नाना याग, याची लागे अष्टांगादी योग, याची लागे या विषयाचा त्याग. जन्मोजन्मांतरी केली ही सूचना, याची लागे वो वसविले निर्जना, बक्षिले फळमूळ प्राशिले जीवना. हे सगळं याच रूपाकरता आम्ही ध्यान केलं होतं, याच रूपाकरता समर्पण केलं होतं. ज्या रूपाकरता इतके जन्म सहन केले आणि ते रूप आता पाहायला मिळालं. आज जीवनातला भाग्योदय झाला. अहो मग अजून पाहा ना. नाही देवा आता डोळे काढून घे. एकदा डोळे काढून घेतले की चिंता नाही रे राहणार या सूरदासाला की मी हे रूप सोडूनही दुसरं काही जगात पाहिलं. आता हे पाहिलं, जगात आता काही पाहण्याची गरजच राहिली नाही, म्हणून डोळे काढून घे. एकदा भाग्योदय झाला की पुन्हा अपेक्षा जिथे संपतात तोच खरा ओषकाल भाग्याचा असतो. एकदा भाग्योदय झालं की पुन्हा 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 जिथं इच्छा निर्माण होतात ते भाग्य नाही, ते कल्याण नाही, ते भिवंडी. कल्याण एकचदा होतं, एकदा झालं ना पुन्हा नाही. आता वर्तमान आहे भाग्य. आता जसं अनेक टप्पे भाग्योदया करता घ्यावे लागतात तसं मोतीराम महाराजांनी चाल सुद्धा 3 टप्प्यात म्हटली. उजळले भाग्य आता अवघी चिंता वारी. आता पायऱ्या चढत चढत आलो आणि आता भाग्य उजळलो. हो आता काय अवघी चिंता वारली. आता जिथं चिंता गेली तिथून निघायचं कसं? येतो निया नुटवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. जीव जाईपर्यंत आम्ही इथंच असणार आहे. आता तुका म्हणे संतापायी जीव ठेविला निश्चयी. ठरवा कुपटेकर, आम्हाला याच चरणाचा आश्रय घेऊन आयुष्य काढायचंय, अन्यत्र कुठं जाता. सुख बदलत नसतं. डोकराला गावाबाहेरची घाण खाताना जितका आनंद होतो तितकाच तुम्हाला मला गुलाबजाम खाताना आनंद होतो. आनंद बदलत नाही. असं कल्पना करू नका की आम्ही खूप सुखी आहे. अरे बायकोच्या हातात हात घालून जितकं फिरायला आपल्याला बरं वाटतं ना तितकंच डुकराला त्याच्या डुकरीनी बरोबर नदीच्या काठानं फिरताना बरं वाटतं. यात काय काही तफावत नसते.
पण त्याला कळतं का भाग्य कशाला म्हणता? अरे एका गाईचं बच्चे ज्यावेळेला आपल्या आईवर उडी हाणतं त्यावेळेला कळत नाही त्याला ही माझी माय आहे. ती तुम्हाला मला कळतं. म्हणून ज्याला इतकं ज्ञान आहे त्यानं खरी भाग्याची ठेव शोधा. जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारिकेपणे ठाव चढणे चुकविला बरं झालं सुशिला होता सासुरवास बहुतांचा बहुत दिस बहुकामे पुरविला सोस आता उदास आपुल्या ते. पण आज ही कृपा आमच्यावर कोणी केली असेल तर गुरु हा संत कुळीचा राजा गुरु हा प्राण विसावा माझा. काय केलं त्यांनी? काय आकाशी गुरु उपदेशी तारक मंत्र दिला मासी बाप रखुमा देवी वरासी ध्यान मानसी लागले गुरु सुखाचा सागरू गुरु प्रेमाचा गुरु गुरु धैर्याचा डोंगरू कदा काळी डळमळे ना. जेव्हा जेव्हा जीवनाची घडी बदलण्याची वेळ आली तेव्हा आमचा सांभाळच ज्ञानोबरायांनी केला, आमचा सांभाळच संतांनी केला, त्या चितकला मुक्ताबाईने केला. आता आम्ही ठरवलेलं आहे येतो नि हा नुठवू माता. आता इथून मस्तक उचलायचं नाही, काहीही झालं तरी उचलायचं नाही. मरणा वाचोनी सर्वथा. इथं मरण आलं पाहिजे, मृत्यू आलाच तो इथं यावा, अन्यत्र तो कुठे येऊ नये. ज्ञानोबराय तुकोबारींचं भजन करता करता महाराष्ट्रात आलेलं मरण किती भाग्याचं असेल. आपल्याला यावं. माणसं नको त्या गोष्टीचं ध्यान करत 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 मरता. अरे जीवन चाललं लोकांचं शोधण्यात, काही मला चांगलं मिळेल का मिळेल का मिळेल का. वक्ते बाबा सांगायची इथं कोणाला मिळालं. वक्ते बाबा एक उदाहरण द्यायची. म्हणे प्रेत यात्रा चालली होती, ऐका संपले कीर्तन. प्रेत यात्रा चालली होती आणि त्या प्रेत यात्रेत मरणाची गर्दी. एक जण त्या प्रेत यात्रेत घुसला आणि त्यानं पाहिलं काय लोक आले हो, कोण मोठा व्यक्ती वारला असेल, काय समाज गोळा झाला. त्यानं विचारलं का कोण वारलं भाऊ. ज्याला विचारलं तो म्हणे त्या 4 खांद्यांच्या वरती जो आहे ना मा अंदाजानं तोच वारला असावा. अरे म्हणे तुला काही बुद्धी येईल काय उत्तर देताना, नीट उत्तर दे. तो म्हणे तुम्ही पुढं जा, मग मला माहिती नाही. तो पुढं गेला आणि त्याने एक माणूस पाहिला, एकाच्या हातात मडकं होतं आणि त्याच्याच दुसऱ्या हातात कुत्रं होतं. म्हणजे उजव्या हातात मडकं आणि डाव्या हातात कुत्रं, मडकन कुत्रं मडकन कुत्रं. तर त्याच्याकडे गेला आणि म्हणे भाऊ मडकं. हो म्हणे आपली बायको वारली म्हणून मडकं घेतलं. बरं कुत्रं. तो म्हणे तेच तिला चावलं. आता अडचणीच्या काळात जे इतकं आपल्या मदतीला धावून येतं त्याला वाऱ्यावर कसं सोडता. म्हणून मी आपलं त्याला घेऊन चाललो स्मशानभूमीपर्यंत. तो विचारायला आलेला म्हणे कुत्रं तर कामाचा आहे राजा आहे. चालूनच राहिले. मी काय म्हणतो म्हटले काय 2-4 दिवस कुत्र द्या तुम्ही आपल्याला. तो म्हणे भाऊ हे मागचे काही अंत्यविधीला आले नाही, यातली निम्मे कुत्र्याला जेला फक्त रांगेत उभे दे, तुम्ही मागं थांबा मागं थांबा मागं थांबा. अरे बाबा इथली चिंता संपवण्याकरता लोक रांगा लावून उभे तरी चिंता सरत नाही. पण एकदा त्यांच्याजवळ गेलो अवघी चिंता वारली. अवघी चिंता जन्मच घेत नाही असं ठिकाण म्हणजे संत जीवन आहे. अरे देवाला म्हणावं लागतं तिथं. देवा जरा नांदव वाटतंय का सुखी. हा ना देव म्हटलंय, भगवान म्हटले खूप कामं करून करून दमलो मी या भक्तांचे, मला जरा पारतंत्र्यात नको स्वतंत्रात नांदायचंय. मग ये घे गा देवा आशीर्वाद, घे गा देवा आशीर्वाद, हे गा देवा आशीर्वाद, हे गा देवा आशीर्वाद. नांद मुझ्या भाग्याने, नांद मुझ्या भाग्याने, घे गा देवा आशीर्वाद, घे गा देवा आशीर्वाद. नांदे आपल्या आशीर्वाद, नांदे तुझा आशीर्वाद, घे गा देवा आशीर्वाद, आशीर्वाद आशीर्वाद आशीर्वाद. म्हणून देवाला जिथं आपलं भाग्य उजळून घ्यायला जावं लागताना कुमठेकर त्याच चरणाजवळ जा आणि म्हणा हे आमच्या जीवनाचं सर्वस्व आहे. बस आता इथून आम्ही मस्तक उचलणार नाही. खाऊ तुकोबार आहे
तुमच्या मनाने जर तुम्हाला काही त्रास दिला तर आम्ही सांगू त्याला, होई बळकट माझ्या मना रे तू धीट, येथो नियान उठवू माता मरणा वाचोनी सर्वथा. मना वळवळ वळवळ करू नको, आता तिथंच थांब. तरी सहजे मनो कोंडले हृदयची असेल उगले, जैसे करचरणी मोडले परिवरून संडे. का विश्वासाला तुडविजे चोरा, शनला सुईजे महापोरा, तैसे दोषी ही नरा अनिष्ट कीजे. अरे तिथं थांब, देव थांबला रे त्या चरणावर आणि तू थांबत नाही. बघ प्रेमाचा जिवाळा पूर्ण, भावार्थाची ऊन खून, जाणता मी एक श्रीकृष्ण जाण इतरासी जाण कळेना. मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी. या लागी मज त्यांच्या आवडी अति गाडी उद्धवा, कुब्जा काय सुंदर होती तिच्या प्रेमाची मज प्रीती. राधा प्रार्थी मी वना प्रती, काय विषयासक्ती लागोनी. काय भक्ती केली गोपाळी, काय ती सोळी की ओळी. त्यांचे उचिष्ट मी कवडगिडी, प्रेम सम्मिडी डुलत. पांडवांच्या बाचे मी काय लागे, त्यांचे बेमटे सोशे अनेगे. मी तो सुदाम्याच्या पाया लागे, काय त्याचे निपांगे पांगलू. काय माझी क्षण झाली शक्ती, त्या गोपिका मज दावी बांधिती. त्यांच्या निज प्रेमाची जाती मी सोयी श्रीपती पोखितो. मी काय अन्नासी दुखाळलो, तो यज्ञपत्न्यासी मागू गेलो. मी तो भावार्थाचा भुकेलो, प्रेमाच्या पावलो पाहुणेरा. अरे ते प्रेमाचं ठिकाण आहे, कुलूप लाव जरा, इकडं तिकडं पळापळी करू नको. होई बळकट माझ्या मना रे तू धीट, येथो नियान उठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. कीर्तनाची वेळ संपली, अगदी वेळेत आपण कीर्तन चालू केलं, वेळेत कीर्तन आवरलं पाहिजे या भावनेतनं मी या अभंगाची भूमिका आवरतोय. जगद्गुरु तुकोबारे म्हटले, आम्ही आता त्याच दिशेने पडत पडत येऊन इथं थांबलोय ना. आता बस, आता पडून राहायचं. पडूनही महाराजांचं समाधान झालं नाही. तुका आला लोटांगणी, भक्ती भाग्या झाली धनी. आम्ही आता लोटांगण घेतो, कारण हेच ते चरण आहे जे जीवनाला परमात्म्यापर्यंत नेऊ शकतं, सेवेपर्यंत नेऊ शकतं. अन्यथा दुसरी कुठलीही ठिकाणं भगवंताच्या सेवेपर्यंत जात नाही. येतो नियान उठवू माथा मरणा वाचोनी सर्वथा. खूप मोठ्या संख्येनं तुम्ही सगळेजण कीर्तनाला आलात. महिलांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या बहिणींची तर खूप संख्या आहे कीर्तनाला. जागा घेतली बाबा तुम्ही. आजपासून 6वा हप्ता तुमचा पडणार आहे असं जाहीर झालं बरं का. माहिती म्हणून जाहीर करून देतो, माझं ते उगाच तुम्हाला. उद्यापासून जरा चेक करून घ्या आपले खाते. खूप संख्येनं महिला आल्यात. तशी थंडी कमी झाली यांना आता मागचे 2-4-5 दिवस प्रचंड थंडी. पण काही काहींचे स्वेटर पाहून असं वाटतं बुवा तुम्ही खरंच बरं झालं. आपण शिवरायांच्या काळात असतो तर आपले किल्ले गेलते समजा. आपल्याला थंडी ऊन वारा मानवत नाही, पण मानवत नसताना सुद्धा तुम्ही कीर्तनाला आलात याचा मला विशेष आनंद आहे. बालगोपालांची संख्या बघा ना किती. एकदा जोरदार टाळी या सगळ्या माझ्या संस्थेच्या विद्यार्थ्यांकरता व्हावी. हे गुरुकुलातली गावातली सगळी बांधव, वा किती गोळ आहे बघा. उपरणं बांधून आपलं सेवा करताय. ते शेवटी पोरं बघा त्यांचं वय काय, 25-25, 30-30 वर्ष होऊन ज्यांच्या गळ्यात माळा नाही त्यांनी बघा जरा त्यांची चेहरे बघा, म्हणजे आपापली शरम वाटेल आपल्याला. बघा ती चेहरे बघा. अरे किती जन्माची पुण्याई आहे बघा ती जरा. काय पोरं आहे, अरे खेळण्याचं वय आहे, कीर्तनातलं नाही हो ते. या वयात आईच्या पोटावर हात घालून तिच्या पदराखाली गाळ झोपायचं वय ते. पण या वयात कीर्तनात उभे. वारकरी संप्रदायाची श्रीमंती गळ्यात नांदते त्यांच्या. ज्यांचे गळे अजून बिना माळीचे त्यांनी बघा घालून घ्या. गल्लीत पट्टा बांधलेलं कुत्रं दिसलं की लोक म्हणतात त्याला हाणू नका, ते अमुक मुख माणसाचं आहे. नुसता पट्टा पाहिला तरी लोक म्हणतात ते मारू नका त्याला. हा एवढा पट्टा ही 7बाऱ्यावर नाव करून घ्या. काही काही बहादरांना चिंताच नाही 7बाऱ्याची. पार रविवार बुधवार रविवार बुधवार रविवार बुधवार मरशीन एखाद्या दिवशी. 31 डिसेंबरला असं काम आलं रंगात, इंग्रजाईचं भूत घुसलं बायकोच्या अंगात. मला म्हणते ओ माय डिअर चला साजरा करू न्यू इयर. अरे 31 डिसेंबर 1 जानेवारी आपलं आहे का ते? चैत्र वैशाख आपले आहे महिने. 31 डिसेंबर म्हणजे इंग्रजाईचे सोयने. 1 जानेवारीचा तुम्ही करू नका हर्ष. आणि गुढी पाडव्याले असते खरं आपलं नवीन वर्ष. संस्कृती सोबत थोडी नाळ ठेवा जोडून, आणि डोक्याला नका बांधू पाटील कमरेचं सोडून. अरे इज्जत इज्जतीला शोभा देते. जरा महिलांनी
आपापल्या पोरांच्या हातात ज्ञानेश्वरी द्या, गाथा द्या, अमृत अनुभव द्या, ठेवून द्या वैभव लक्ष्मीच्या पोथ्या. आता काही गुण येणार नाही त्यानं. ज्ञानेश्वरीच गुण आणेल तुमच्या पोरांना. आता द्या या चिमुकल्यांच्या हातात. दिवसभर ज्या बाईच्या हातात रिमोट आहे ती बाई रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. कांदे लावेल ये ना जरा, 3 दिवस झोपशील. अरे कष्ट आपल्या जीवनातले संपत चालले ना, आपण आळशी बनवत चाललो आपल्या पोरांना. मोबाईल देऊन पोराला शांत करणाऱ्या महिला बघतोय मी घराघरात. तुमचं पोरग तुम्हाला शांत करायला मोबाईल द्यावा लागतोय हातात, त्याच्यावर कोण तुम्हाला माय म्हणेल? कौशल्य नाही का तुमच्याकडं जन्माला घातलेलं पोरग शांत करण्याची, त्याला मांडीवर घेऊन भरवण्याची, समजावण्याची? काय तुम्ही मी लहानाचे मोठे झालो त्यावेळेला आमच्या आजीनं, आमच्या आईनं, आपल्या आईनं आपल्या हातात खेळणं दिलं मोबाईल नावाचं? अरे तुमचा आवाज ऐकला की तुमचं लेकरू झोपलं पाहिजे, इतकी सवय लावा त्याला, इतकी शिस्त लावा त्याला. जुन्या लोकांच्या आठवणी काढा जरा. दया अंतःकरणात धारण करा. कुटुंबाला वेळ द्या, सासू सासऱ्यांना वेळ द्या, विनय घरात ठेवा. दररोज आठवड्यातून एकदा तुमचा मालक आणि तुमचा दीर सोबत जेवणाला बसवा. घरं सांभाळा, घरं फोडू नका. एकत्रित कुटुंब पद्धती ठेवा. कुटुंब एक असलं पाहिजे, भरलेलं असलं पाहिजे सुखानं. चिल्ले पिल्ले कल हल्लोळ आवाजच आवाज पाहिजे घरात नातवंडांचा. हे घर बघा, म्हातारपणातला सगळ्यात चांगला मित्र नातू असतो. म्हातारपणातली चांगली हक्काची मैत्री नात असते. कुमटेकर पारमार्थिक साधनेतून तयार करा. ते बिघडू नका घर. खूप कीर्तन ऐकायचे, माना डोलवायच्या, याचं नाव नाहीये परमार्थ. हा लाखो रुपये खर्च आहे. मी तसा आलो नाही इथं. मी प्रामाणिकपणाला कबूल करणारा माणूस आहे. हे काय झाकून ठेवायचं काम आहे का? हा लाखो रुपयाचा खर्च केवळ कानाचे चोचले पुरवण्याकरता जर कीर्तन ऐकत असाल, कशाला गर्दी करायची? तरणे पोरं कीर्तनाला येतात. नाही आम्हाला आनंद वाटतो. अरे पण तुमची शोभा लिहिलेली, राजी लिहिलेली गाडी बिअरबार पुढे लागलेली दिसते मित्रा. नको लावू तिकडं तिला. अरे वळव इकडं मोर्चा. चांगले चांगले गेले त्यात. तू काय म्हणतो शिवजयंतीला राजे पुन्हा जन्माला या? कशाला राजांना त्रास देतो? आता राजे या महाराष्ट्रात जन्माला आले तर आपल्या मावळ्यांची सोडवता सोडवता अख्ख्या आयुष्य चाललं जाईल महाराजांचं. परकीयांशी भांडण्यापेक्षा स्वकीयांशी लढावं लागेल माझ्या राजाला. काय आयुष्यभर त्रास द्यायचा आहे का शिवबांना पुन्हा? स्वराज्य घडवलं, स्वराज्य बनवून आपल्या ताब्यात दिलं. आपल्या लेकरांनी इतकं बिघडवलं की आता किंमत राहिली नाही. खून काय, दरोडे काय, मस्ती काय, उन्माद काय, पोरं काय दारू पितील इतके व्यसन पुरी करताय. जरा जा पुणे मुंबईत, एक मुस्लिम समाजाची पोरगी दिसणार नाही तुम्हाला. पबमध्ये जाताना सगळ्या हिंदूच्या पोरी दिसतील. तुम्हाला काय वाटतं बरं चाललंय? जरा शोधा. वारं पुणे मुंबईत आहे, तुमच्या घरात येऊ देऊ नका. मनोरंजनाकरता कीर्तन ऐकणं तुम्ही ज्या दिवशी बंद कराल त्या दिवशी या महाराष्ट्रात संत विचाराची क्रांती होईल. ते तुम्ही कीर्तनात ठरवून आलं पाहिजे. काय अभंगाचा उपक्रम, उपसंहार आहे? अभंग घेतलाय म्हणजे चाललंय काय? उपक्रम काय, उपसंहार काय, या अभंगाचा उद्देश काय, या अभंगाचं चरित्र काय, या अभंगाची भूमिका काय, हे कळाली पाहिजे ना तुम्हाला. तुम्ही ओवे ऐकले पाहिजे, तुम्ही प्रमाण ऐकले पाहिजे, तुम्ही श्लोक ऐकले पाहिजे. तुम्ही महाराज कोण्या गाडीतून आले ते पाहता आणि खुश होता. अरे काय दिवस आले या राज्यात. ते इथं काय सांगताय ते बघा ना. तुम्ही तुमच्या उद्धाराकरता शोधा ना काहीतरी. मी माझं शोधतो, तुम्ही तुमचं शोधा. माझं ऐकून तुमचं नाही हो भलं होणार काही. तुम्ही ज्ञानोबारांचं ऐका, तुमचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारासारखी कृपाळू माय नाही महाराज. जा संतांकडं आणि तिथं जीवन त्यांच्या चरणावर वाहा. काही नको आम्हाला. दया अंतःकरणात धारण करा. मृदू बना देवाबद्दल. मृदू झाला की मनुष्य कृपा करत असतो. अरे पूर्वी माणसं शेताला जायची, वाकड्या दांड्याची 2 कंस घेऊन घरी यायची आणि मारुतीरायाच्या मंदिरात खोसून ठेवायची. ते मारुतीरायाच्या मंदिरात खोसलेले कंस पाहिले की नातू म्हणतो, बाबा या कंसाचं मंदिरात काय काम आहे? थांब बाळा. अरे वाकड्या दांड्याची 2 कंस मंदिरात घातली की तुला मे महिन्यात कळेल या कंसाचं काय काम आहे. उन्हाळ्यामध्ये पाखरांनी यावं, हनुमंताच्या मंदिरात घुसावं आणि एक एक दाना त्या वाकड्या दांड्याच्या कंसातल्या ज्वारीचा खावा. त्या वाकड्या दांड्याच्या कंसातल्या ज्वारीचा दाना ज्यावेळेला पाखराच्या पोटात जायचा ना कुमटेकर, त्यावेळेला तुमच्या माझ्या आजोबाला असं वाटायचं आमच्या शेतातल्या ज्वारीचा दाना पाखराच्या नाही हो, पांडुरंगाच्या पोटात चाललं की काही. इतकी दयाळू होती माणसं, दया होती. भर पावसात बनेनात भाकरी घालून गोठ्यात जाऊन कुत्र्याला भाकरी फेकल्याशिवाय मालक जेवत नव्हती. चट 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 कुत्रा भाकरी खायचा.
ते कुत्र्यानं भाकरी खाताना असं वाटायचं त्यांना देव भाकरी काही खातोय की काय. इतका आनंद व्हायचा महाराज, इतकी दया, इतकं प्रेम होतं लोकांच्या अंतःकरणात. अपघात झाला तर माणसं कोणी पाहत सुद्धा नाही. इतके निर्दयी झालो आपण. त्या निर्दयी जगात आपल्यावर कृपा व्हावी कशी. अरे किड्याला किती किंमत होती. किड्याला मृगाच्या नक्षत्रामध्ये एखादा मृगाचा किडा पाहिला तर म्हातारी पळत सुटायची कुंकाचा करवंडा घेऊन त्या किड्यावर कुंकू घालायला. आता माणसं मेलेली दिसली तरी लोक डाव्या बाजूला सुद्धा वळून पाहत नाही. पूर्वी किड्याला सुद्धा देव मानणारा हा प्रदेश होता, हा देश होता. आपण का निर्दय झालो याचं कारण शोधा. मृदू बनायचं असेल, मवाळ व्हायचं असेल, विनयानं पुढं जायचं असेल तर संत वाङ्मयच तुमच्या माझ्या हृदयावर बदल करू शकते. अन्यथा ते कोणालाही जमणार नाही. म्हणून संतांकडे या. अन्यथा परिणाम भोगा. काय परिणाम? परिणाम तुम्हाला सगळ्यांना पाठ आहे. फक्त तो मला म्हणून दाखवल्याशिवाय कीर्तन झालं असं तुम्हाला वाटणार नाही, है की नाही. कोणाचंही ऐकू नका, संतांचं ऐका. नाही तर झुम बराबर झुम शराबी आणि त्याच्याबरोबर आपली खराबी. हां संतांचं थोडा आवाज द्यायला. हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल, हे जरी नाही काल तरी दुसरा येईल. हे जरी नाही काल. ताड़ी वाजवा सब एक साथ. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. शेवटी बा काळ बांधून नेईल. सरत शेवटी बा काळ बांधून नेईल. एका जनार्दनी आमच्या काय जाईल. एका जनार्दनी आमच्या काय जाईल. काय जाईल. काय जाईल. पिंगळा 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 महादारी बोली बोलत होते का. पिंगळा महादारी, पिंगळा महादारी बोली बोलत होते का. पिंगळा महादारी, पिंगळा माघारी बोली बोलत बेगा. पिंगळा माघारी, पिंगळा माघारी बोली बोलत बेगा. पिंगळा माघारी. वर्तमान खोटे तुमचे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे, वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. खोटे दादा, वर्तमान खोटे. लटिकेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान खोटे. लटिकेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान खोटे. वर्तमान खोटे दादा, वर्तमान खोटे. लटिकेनं बोलो आम्ही वर्तमान खोटे. बोलो आम्ही वर्तमान खोटे. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. पिंगा गे बाई पिंगा गे, पिंगा गे बाई पिंगा. अवगा 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 दांगड दिगा गे. अवगा दांगड दिगा गे. अवगा दांगड दिगा गे. दांगड दिगा गे. अवगा धांगड पिंगा गे. अवगा धांगड पिंगा गे. अवगा धांगड पिंगा गे. अवगा धांगड पिंगा गे. नको 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 घालू पिंगा गे. नको नको घालू पिंगा गे. नको 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 घाल पिंगा गे. नको नको घाल पिंगा गे. चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाळाच्या गाई हो. चेत जाना तुम्ही चेत जाना टिपरीवाळाच्या गाई हो. करुणी उचित ओ करुणी उचित प्रेम घाली हृदयात. ओ ओ दान मागायाच आलो दान मागायाच. आलो दान मागायाच. दान मागायाच. आलो दान मागायाच. सुया गा पिनागा मनी गा मनिगा हातात दातवन गा ग कुणी. घाग कुणी. हातात दातवन गा ग कुणी.
कुंकू घ्या गोडी कानामध्ये अहम वाग्या सोहम वाग्या अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावध होनी भजनी लागा देव करा कैवारी हे माझ्या हे माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी हे माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी अहम वाग्या सोहम वाग्या प्रेम नगरावारी सावधानी भजनी लागा देव करा कैवारी सावधानी भजनी लागा देव करा कैवारी हे माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी हे माझ्या मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी मल्हारी तिवारी हे डोर फिरवी तो तुम्ही डुगो डुगो ऐका डौर 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 फिरवी तो तुम्ही डुगो डुगो ऐका तुम्ही डुगो डुगो ऐका तुम्ही डुगो डुगो ऐका हाथ 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 सब एक साथ धन्यवाद धन्यवाद पिंगळा महादारी बोली बोलो तो देखा पिंगळा महादारी हे पिंगळा महादारी बोली बोलो तो देखा पिंगळा महादारी बोल बोल चले का पिंगळा महाद्वारी बोल बोल चले का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तुझे का पिंगळा महाद्वारी पिंगळा महाद्वारी बोली बोली तुझे का पिंगळा महाद्वारी पिंगळा वा वा महाराज गोपाल महाराज महाराज धन्यवाद हे सगळं रोज आहे का घरी ताण घेऊ नका कोणाकोणाचा ताण घेता इथं किती नीट वागा 40% समाज आपल्या कायम विरोधात आहे कोणाचा ताण घेता खुश राहायचं कर्जबाजारी झालो विजय माल्य एवढं कर्ज आहे का कोणावर नीरव मोदी एवढं कर्ज आहे का कोणावर आपण छोटी माणसं आहे महाराज आपला आनंद मोठा आहे आणि तो भजनाचा आहे तेवढा आवर्जून घरी घ्या दररोज थोडा वेळ नाचा थोडा वेळ हसा लोड घेऊ नका काही काही माणसं हसत नाही हसून घे हे काही 300 वर्ष नाही आहे हेड आहे हसतच नाही थोडा वेळ रोज नाचा महिला नाही माझी विनंती रोज नाचा थोडा वेळ तीच आपली हर्बल लाईफ आहे खरी लोकांतात नाचता आला नाही दरवाजा बंद करून आपलं नाचायचं भजनात देहवा विसरून नाचलंच पाहिजे महाराज नाचण्याने माणसाचं मन हलकं होतं आणि गाण्याने माणसाचं मन पवित्र होतं या दोन गोष्टी ध्यानात ठेवा छोट्या छोट्या मुलांना ते प्रकरण आवडतं ते मुक्ताबाईने माझ्याकडून म्हणून घेतलं आयुष्यातली उपलब्धी आहे हेच प्रकरण म्हणता म्हणता हे प्रकरण गाता गाता माझ्यासारखं सामान्य कुटुंबातलं पोरग अण्णा विदेशात जाऊन पिंगळा म्हणून आलं सोपान महाराज होतेच उद्या ते येत आहे कीर्तनाला आता जवळजवळ 2 देशामध्ये पिंगळा ऐकायलाच त्या लोकांची इच्छा आहे आम्ही या 2026चं प्लॅनिंग अमेरिकेचं आहे आणि इंग्लंडमध्ये त्याच्या आधी आणि नंतर अमेरिकेला ही संत भजनाची संत वचनाची ताकद आहे की विदेशातल्या लोकांना सुद्धा महाराष्ट्रातल्या ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या भजनाची इतकी गोडी लागावी आईसाहेबांची कृपा आहे ती कृपा आपण सगळे मिळून सांभाळूया आणि संत जीवनाकडं प्रवाहित होऊया अशी प्रार्थना या निमित्ताने करतो थांबतो जरा थोडासा तुमच्या पंचपदी वगैरे आरंभात इथं फडाची पद्धत असल्यामुळं थोडंसं बोलायला लेट होत असल्यामुळे मी थोडंसं पुढं सरकलो नाही तर मी काही वेळ घेतली नसती माफ करा म्हणजे तुमचा जवळजवळ 25 मिनिट तुमचे मी जास्त घेतले काही जास्त न घेता म्हणजे तुम्हाला त्रास न देता बाबा असं मोठ्या प्रेमानं बोला विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई बोला 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 ओ पार रखुमाई डली का वरदान श्री ज्ञानदेव
राम भक्त श्री हनुमानजी महाराज की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम एकनाथ नामदेव तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम महाराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 सब जन एक साथ राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम हो राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम हो राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राजा राम सगळी महाराज मंडळी आदरणीय संतोषजी महाराज कुमठेकर उद्धव बापू आदरणीय मोतीराम महाराज गोपाल महाराज माऊलींचं नाव बालाजी महाराज हे दुसरे बालाजी महाराज या सगळ्यांप्रती आणि आपल्या सगळ्यांविषयी करुणा व्यक्त करतो सूचना झाल्यानंतरच आपण जागा सोडावी बरं का आरती वगैरे आरती असेल ना चाल म्हणा विश्वनाथ महाराज मुंडे व मोतीराम महाराज मोहिते हॅलो 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 तू गाला लोटांगणी तू गाला लोटांगणी
मरणा सर्वथा मरणा वाचोनी सर्वथा मरणा वाचोनी हे मरणा मरणा सर्वथा मरणा मरणा वाचोनी सर्वथा मरणा मरणा वाचोनी सर्वथा 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 जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल हर विठ्ठल श्री ज्ञानदेव विठ्ठल जय देवदास 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 पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठल जय देवदास विठ्ठल जय देवदास विठ्ठल जय विठ्ठल जय जय आ विठ्ठल जय देवदास विठ्ठल जय देवदास विठ्ठल जय देवदास विठ्ठल जय देवदास विठ्ठल जय हो रामकृष्ण हरी. चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह तथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा अतिशय भव्य दिव्य या स्वरूपामध्ये हा सप्ताह, या सप्ताहाचा आजचा 4था दिवस, वर्ष 39वे. सद्गुरू धोंडोपंत दादासाहेब यांच्या कृपा आशीर्वादानं व समस्त ग्रामस्थांच्या सहकार्यानं हा सप्ताह अतिशय दैदिप्यमान स्वरूपामध्ये या ठिकाणी संपन्न होत असताना आज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी 6 ते 10 या वेळेमध्ये, 12 ते 1 या वेळेमध्ये गाथाभजन आणि आजचा महाप्रसाद. या महाप्रसादाचे यजमान कैलासवासी प्रेमाबाई उद्धवराव केंद्रे यांच्या स्मरणार्थ उद्धव ज्ञानोबा केंद्रे यांच्यातर्फे आजचा महाप्रसाद व आजचं प्रवचन हरिभक्तीपरायण माधव महाराज येरोळकर. त्याचप्रमाणे आत्ता आपण जे कीर्तन ऐकलात ते पिंगळा फेम प्रसिद्ध हरिभक्तीपरायण विशाल महाराज खोले मुक्ताईनगर, मुक्ताई कृपांकित महाराज, ज्यांना संतांचा आशीर्वाद लावला असे महाराज या ठिकाणी त्यांचं आपण कीर्तन श्रवण केला. त्याचप्रमाणे उद्या सकाळी 6:30 वाजता ज्ञानेश्वरी पारायणाला सुरुवात होईल. त्याचबरोबर 12 ते 1 या वेळेमध्ये गाथाभजन आणि उद्या प्रवचन म्हणजे माझंच आहे बरं काय,
प्रवचन हरिभक्तीपरायण संतोष महाराज कुमठेकर आणि उद्याचं कीर्तन हरिभक्तीपरायण भागवताचार्य सोपान महाराज सानप शास्त्री यांचं उद्या कीर्तन होईल. आणि आजचा हरिजागर जय हनुमान भजनी मंडळ हेर हे आजचा हरिजागर करतील. आणि उद्याचा महाप्रसाद रंजना मारुती गुट्टे व सौ लता बाबुराव गुट्टे हे उद्याच्या महाप्रसादाचे अन्नदाते आहेत. तत्पूर्वी या ठिकाणी अण्णा 2 शब्द बोलणार आहेत. महाराष्ट्रातले थोर कीर्तनकार, प्रसिद्ध कीर्तनकार, आपण त्यांच्या कीर्तनाच्या ह्याच्यातून तुम्हाला ऐकू कळाले असेल ती किती महान आहेत. आणि म्हणून ते असे हरिभक्तपरायण विशाल महाराज कोले मुक्ताईनगर, आता त्यांचा पिंगळा अमेरिकेत जाणार आहे, इंग्लंडमध्ये जाणार आहे आणि तुम्हाला काहीच न देता इथल्या इथं बसून मिळालं. अमेरिकेत गेल्यावर तुम्ही जर म्हणलं असतो महाराजाला घेऊन या म्हणून तर त्यावेळी त्यांचा रेट बी आपल्याला परवडला नसता. पण म्हणून इतकं अप्रतिम कीर्तन मी त्यांची स्तुती म्हणून नाही, मी पूर्वी ऐकलो का नाही महाराज कळत नाही, पण आज मात्र मन लावून मी त्यांचं ऐकलो आणि मन भरून समाधान सुद्धा झालं. त्यांच्यातली वाणी, वैचारिक वाणी, सगळं प्रबोधन, संस्कार, कुटुंबावर सुद्धा संस्कार त्यांनी सांगितले की कुटुंब एकत्र ठेवा, चांगलं ठेवा, एकमेकाचे संबंध चांगले ठेवा. म्हणत मला एक प्रसंग आठवला महाराज, 2 मिनिटात मी सांगून मोकळो होतो. जीवन किती सुंदर आहे, जगायला शिका म्हणून एक व्याख्यान होतं आमच्या शिवाजी कॉलेजमध्ये आणि मी ते ऐकलं की किती फार सुंदर, पुन्हा मिळत नाहीये आणि ते जगायला शिका. जगायला का मी संबंध चांगले ठेवा, मित्राचे चांगले ठेवा, भावाचे चांगले ठेवा, पत्नीची सुद्धा चांगले ठेवा. याच्यातले 90% माणसं पत्नीला बोलत नाहीत आणि मालक पत्नीला बोलत नाही, पत्नी मालकाला बोलत, नुसतं इशाऱ्यावर चालतंय. आणि मी सुद्धा महाराज उदगीरला घर केलं तोपर्यंत माझ्या बायकोला कधी बोलत नव्हतो, आत्ता बोलतोय मी. एकत्र कुटुंब होतं, बायकोला बोलायचं, कुणालाही बोलायचं पण बायकोला बोलायचं नाही. आणि मग ते व्याख्यान ऐकवलं मी. त्या व्याख्यानामध्ये काय होतं की सगळे संबंध चांगले, पत्नी बरोबर नातं चांगलं ठेवा आणि पत्नीला काय लागते फक्त खुश करा, असं ती व्याख्यान ऐकवलं. आमच्या जवळचा मित्र म्हणला आजच त्याचा प्रयोग करतो म्हणला मी. आता घरी त्याला कळायला माहित नाही की थोडं हळूहळू चला, जसं महाराज लगेच करू नका प्रयोग, त्याला थोडा वेळ लावा ना. त्याने गेलं की गेलं घरात, खटखट दार वाजवलं, बायको आली बिचारी समोर. आता तारीफ करायचं होतं बायकोचं, कवाड काढल्या बायकोला म्हणला काय सुंदर तुझी साडी आहे. मग ती पहिली वेळ होती ना मध्ये झटका दिली, त्यानं गेलं मध्ये बिचार, कपडे पिपडे काढ, बसा जेवायला. पुन्हा बिचार कपडे पिपडे काढून जेवायला बसलं. मग अजून तारीफ करायचं, आता बायकोचा संबंध चांगला ठेवायचा ना. मग ते भाजीचा घास घेतला एक, काय भाजी चांगली आहे. मग त्याला वाटलं ऐकल नाही काय की, पुन्हा जोरात मला भाजी होत असली, पुन्हा तिने काय दाद दिली नाही. तिसऱ्या बोरला पुन्हा म्हणला आयुष्यात असली भाजी खाल्ली. तिनं उचलली ताट, महाराज नेली फेकून. आणि नवऱ्याला म्हणले किती वर्ष झालं लग्नाला आपल्या? 25 वर्ष झालं. 25 वर्षात कधी तुम्ही तारीफ केली नाही आणि आज शेजारच्या बाईची भाजी आणली मी. त्याचं जमलं तरी फिसकून गेलं ना महाराज ते. आणि म्हणून हे सगळं सांगता सांगता खरोखर चांगलं करायचा प्रयत्न करा, पण लगेच करू नका. आल्या सगळ्या बाहेरच्या लोकांचा आणि महाराजांचा आभार मानण्यासाठी संयोजक नात्यानं उभा टाकलो मी. विशाल महाराज खोलेंचा मनापासून मी आभारी आहे आणि महाराजाला विनंती करतो, आमचा सप्ताह 38 वर्ष झाले, 29व्या वर्षात पदार्पण करत आहे महाराज आणि वरचीवर वाढत जात आहे. आम्ही आजपर्यंत आपली तारीख टळू नये एवढी तुम्हाला विनंती करतो. आपण दरवर्षी न बोलवता याच जागा महाराष्ट्रातले नामांकित महाराज आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. काल भवितो ढोक महाराज आहेत, हो झाले, आज विशाल महाराजांचं झालं, उद्या सोपान शास्त्री महाराज आहेत. अशा अनेक महाराजांना आणून प्रबोधन करायचा प्रयत्न करतो. महाराजांनी काय सांगितले? 2 गोष्टी महत्वाच्या सांगितले त्यांनी, की नुसतंच ऐकता का, काही परिवर्तन करा. तेच कीर्तन, तेच माणसं, तेच झाडं, तेच लावणारा माणूस, खड्डे तेच, असं करू नका, परिवर्तन करा. हे त्यांचा आजच्या कीर्तनाचा सारांश आहे. आणि मी आपल्या सर्वांना असं कीर्तनाला या,
विनंती करतो, आलेल्या परगावच्या माणसाची आभार मानतो. दमानं जावा, सुरळीत जावा, सुखी जावा. घरी कोणीतरी तुमचं वाट बघत आहे. काल 350 वाहनं होते, आज किती माहित नाही. आता पेमेंट झाल्यावर कळते, कारण प्रत्येकाला आम्ही 500 रुपये डिझेलचे देतो किमान म्हणून, गाडीचं भाडं देत नाही. दमानं जावा. आणि इतका सुद्धा मंडप आहे, पण ह्याची शोभा तुम्ही येण्यामुळे वाढते. महाराज एवढा मोठा मंडप आणि 100च माणसं तर कोण विचारणार आहे मला तरी. आता पाय ठेवायला सुद्धा जागा नाही. आता ह्याच्यावरही काय आम्ही करू शकत नाही. पलीकडे मंदिर हटवू शकत नाही, इकडे आता कुणाचं घर हटवू शकत नाही. पण बहुत पुन्हा पुन्हा काही घडलं तर ह्याच्यापेक्षा मोठं करण्याचा आम्ही प्रयत्न करू. फक्त तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहावा एवढी विनंती करतो आणि माझा मनोगत संपवतो. पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल तुकाराम. हॅलो. या ठिकाणी अतिथी देवो भव या न्यायाप्रमाणे आलेल्या कीर्तनकारांचा सत्कार जागृत हनुमान विठ्ठल मंदिर संस्थान श्री क्षेत्र कुमटा खुर्द यांच्यातर्फे केला जातो. तो सत्कार मी केशव रामराव पाटील यांना विनंती करतो की महाराजांचा त्यांनी सत्कार करावा. पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.